नमस्कार. रणसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. जिल्हा परिषदा म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राचं, ग्रामीण राजकारणाचं खरं अस्सल सत्ता केंद्र. राजकारणाचं खरं वास्तव उमटताना ते जिल्हा परिषद निवडणुकीत. राजकीय पक्षांच्या चित्रविचित्र युत्या, आघाड्या, तसंच राजकारणाचे, मतदारांचे आणि उमेदवारांचे इरसाल नमुने इथं पाहायला मिळतात. या सगळ्यातून जो ताऊन सुलाखून बाहेर पडतो ना, तो खरा राजकारणी असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. महाराष्ट्रातल्या 25 जिल्हा परिषदांसाठी 2 टप्प्यात झालेल्या निवडणुकांमध्ये यंदा तब्बल 70% एवढं विक्रमी मतदान झालं. ग्रामीण भागातल्या जवळपास 160 विधानसभा मतदारसंघात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधीच आम्ही G24 तासचा अंदाज आपल्या समोर सादर करणार आहोत. काल म्हणजे मंगळवारी मतदान झाल्या आम्ही महापालिकांसाठीचा अंदाज आपल्या समोर जाहीर केला होता. त्यावर विश्लेषणात्मक अशी चर्चा देखील घडवून आणली होती. G24 तासच्या अंदाजाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. अनेक राजकीय नेत्यांनी आणि सरकारमधल्या मंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. G24 तासच्या विश्वासार्हतेवर एक प्रकारे हे शिक्कामोर्तब आहे. त्यामुळेच आता आम्ही आपल्यासमोर घेऊन येतोय तो जिल्हा परिषदांच्या निकालाचा अंदाज. पश्चिम महाराष्ट्रातल्या 5, मराठवाड्यातल्या 8, कोकणातल्या 3 आणि विदर्भातल्या 6 तर उत्तर महाराष्ट्रातल्या 3 अशा जिल्हा परिषदांचा लेखाजोखा आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत. या निवडणुकीत जवळपास 160 आमदार आणि 25 पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आपला बालेकिल्ला टिकवून ठेवणार का? सांगलीतल्या राजकीय खिचडीत, एक प्रकारे खिचडीच आहे ती, खिचडीत कोण बरं बाजी मारणार? साताऱ्यात 2 राजांच्या लढाईत जय कोणाचा होणार? बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे ही लढाई कोण जिंकणार? आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण काँग्रेसचा हात तारू शकतील का? जालन्यामध्ये रावसाहेब दानवे कमळ फुलवू शकतील का? आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांचा वर्चस्व कायम राहणार का की शिवसेनेचा जोर वाढणार? विदर्भाचा कौल पुन्हा भाजपच्या बाजूने असेल आणि उत्तर महाराष्ट्र सरस कोण ठरणार? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात. त्यासाठी आज माझ्या सोबत आहेत ग्रामीण महाराष्ट्रातले, ग्रामीण भागाच्या राजकारणाच्या घडामोडीची अचूक जाण असणारे, न ओळखणारे तज्ञ विश्लेषक. चला तर पाहूयात आमचा हा रणसंग्राम जिल्हा परिषद स्पेशल कार्यक्रम अंदाज G24 तासचा. या कार्यक्रमासाठी माझ्या सोबत आहेत माझे सहकारी दीपक भातुसे. आपलं स्वागत. शुभांगी खापरे, इंडियन एक्सप्रेसच्या वरिष्ठ संपादक, आपलंही स्वागत. पश्चिम महाराष्ट्र ज्याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे अशा जिल्हा परिषद आहेत, त्यासाठी आमंत्रित केलं आहे माझे सहकारी G24 तासचे पुण्यातले प्रतिनिधी, पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे, सकाळचे मुख्य वार्ता योगेश कुटे, G24 तासचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक आणि कोल्हापुरातले ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी हे आपल्याबरोबर आहेत, त्यांचं स्वागत. मराठवाड्यामध्ये बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी आणि औरंगाबाद अशा 8 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होत आहेत. त्याच्यासाठी मी आमंत्रित केलं आहे सुहास सरदेशमुख, मराठवाड्यातले ज्येष्ठ पत्रकार, आणि G24 तासचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळे हे देखील आपल्याबरोबर आहेत. तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या 3 जिल्हा परिषदांचा संग्राम रंगलेला आहे आणि त्यासाठी आमंत्रित केलं आहे प्रणव पुळेकर, G24 तासचे कोकणातले प्रतिनिधी, आणि सतीश कामत, ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत, त्यांचंही स्वागत. तर विदर्भामध्ये यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आणि गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होत आहेत आणि त्यांच्या विश्लेषणासाठी, त्याच्या अंदाजासाठी आमंत्रित केलं आहे माझे सहकारी अखिलेश हळवे, विदर्भातले G24 तासचे प्रमुख अखिलेश हळवे, आणि प्रादेशिक विभाग प्रमुख लोकमतचे गजानन चोपडे हे देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांचंही स्वागत. उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, अहमदनगर आणि नाशिक अशा 3 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होत आहेत. त्याच्या विश्लेषण आणि अंदाजासाठी माझ्यासोबत आहेत योगेश खरे, G24 तासचे नाशिकचे प्रतिनिधी, आणि सकाळचे निवासी संपादक श्रीमंत माने. या सगळ्यांसोबत पुढचे 2 तास मी या सर्व जिल्हा परिषदांचा लेखाजोखा, त्यांची मागच्या वेळची परिस्थिती आणि आत्ताचा यावेळचा अंदाज. प्रेक्षकांनो लक्षात घ्या, पहिल्यांदाच टेलिव्हिजनच्या इतिहासात जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे अंदाज देखील, निकाल काय लागेल याचे अंदाज अत्यंत धाडसानं
खूप संशोधन करून आम्ही तुमच्या समोर मांडतोय. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया पश्चिम महाराष्ट्रापासून कार्यक्रमाची सुरुवात करायला कारण म्हणजे तो अतिशय बॉइलिंग पॉइंट ज्याला आपण म्हणून असा आहे. सांगली 2012 साली राष्ट्रवादीला 33, काँग्रेसला 23, अपक्ष 6 आणि शिवसेना, भाजप आणि मनसे यांना खातं उघडता आलेलं नव्हतं. म्हणजेच एक प्रकारे संपूर्ण सरशी ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचीच होती. आता जाऊया आपण थेट अंदाजांवर. काँग्रेस आघाडी 13 ते 20, राष्ट्रवादी आघाडी 22 ते 25, भाजपलाही 13 ते 20 आणि रयत विकास आघाडी 0 ते 4 जागा, शिवसेना 0 ते 7 जागा, इतर 2 ते 3. आपण पुन्हा एकदा अंदाज बघूया. भारतीय जनता पक्ष आघाडी 13 ते 20, काँग्रेस आघाडी 13 ते 20, राष्ट्रवादी आघाडी 22 ते 25, रयत विकास आघाडी 0 ते 4, शिवसेना 0 ते 7 आणि इतर 2 ते 3. आपण थेट जाऊया सातारामध्ये 2012 साली ज्या जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या होत्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला 39, काँग्रेसला 21, इतरांना 4, अपक्ष 3, तर शिवसेना आणि भाजपला एकही जागा नव्हती. यावेळच्या अंदाजावर आपण थेट जाऊया. भाजप पहिल्यांदा खातं उघडताना दिसतंय 7 ते 9, शिवसेना 3 ते 5, काँग्रेस 15 ते 17, राष्ट्रवादी काँग्रेस 27 ते 30, इतर 0 ते 3. तिसरी आणि अत्यंत महत्वाची जिल्हा परिषद आहे ती म्हणजे कोल्हापूरमध्ये 2012चं चित्र. काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 16, इतर 15, शिवसेना 6, भाजप 1 आणि अपक्ष 0, एकूण 69 जागा. आणि अंदाज भाजप ताराराणी आघाडी 10 ते 14, शिवसेना 10 ते 12, काँग्रेस 21 ते 23, राष्ट्रवादी काँग्रेस 11 ते 13, मनसे खाता उघडत नाहीये. एकूणच पाहिलं असेल पुन्हा एकदा भाजप ताराराणी 10 ते 14, शिवसेना 10 ते 12, काँग्रेस 21 ते 23, राष्ट्रवादी काँग्रेस 11 ते 13, मनसे 0. आपण पुढची महानगरपालिका घेऊया सोलापूर. 2012चं चित्र आपल्या समोर दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस 35, काँग्रेस 19, शिवसेना आणि भाजप 1-1 आणि स्थानिक आघाडी 10, एकूण जागा 68. अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस 30 ते 35, काँग्रेस 5 ते 8, भाजप 8 ते 10, शिवसेना 3 ते 5, जागा वाढताना दिसत आहेत आणि स्थानिक आघाडी 10 ते 15. आणि पुणे पश्चिम महाराष्ट्रातली ही शेवटची जिल्हा परिषद. राष्ट्रवादी काँग्रेस 41, शिवसेना 13, काँग्रेस 11, भाजप 3, जनसेवा आघाडी 5 आणि इतर 2, एकूण 75 जागा. आणि अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर 35 ते 40, काँग्रेस 8 ते 12, भाजपा 12 ते 15, शिवसेना 10 ते 12, मनसे 2 ते 4 आणि इतर 2 ते 6. अंदाज पुन्हा एकदा बघा. पुण्यामध्ये राष्ट्रवादी 35 ते 40, काँग्रेस 8 ते 12, भाजप 12 ते 15, शिवसेना 10 ते 12, मनसे 2 ते 4 आणि इतर 2 ते 6. पश्चिम महाराष्ट्रासाठी आपल्या सोबत अरुण मेहत्रे, योगेश कुटे, प्रताप नाईक आणि गुरुबाळ माळी आहेत. प्रथम जाऊया अरुण मेहत्रे यांच्याकडे. अरुण मेहत्रे, विशेषतः पुण्याबद्दल आपण सुरुवात करूया. पुण्याच्या जे अंदाज आहेत आणि मागचे जे निवडणुकांचे निकाल आहेत याच्यावरून काय कल आहे असं दिसतं आपल्याला? पुणे शहर जिल्ह्याचा विचार केला तर सुरुवातीपासूनच इथे म्हणजे अगदी पूर्वीचा विचार केला तर काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य राहिलेलं आहे.
बारामतीसारखा भाग जो आहे, ज्या ठिकाणवरनं पवारांचं सगळं कारकिर्दीची सुरुवात झालेली आहे, ती बारामती पुणे जिल्ह्यात येते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे पुणे जिल्हा परिषद जी आहे ती देखील या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला किंवा एक प्रकारचा गड आहे. आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने हा गड चांगल्यापैकी टिकवून ठेवला आहे, मजबूतीने राखला आहे. मात्र अलीकडच्या काळात म्हणजे नगर परिषद निवडणुका म्हणजे सुरुवातीला विधान सभेच्या निवडणुका आणि त्यानंतर नगर परिषदांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये ज्या प्रमाणात यश राष्ट्रवादीला मिळायला पाहिजे होतं किंबहुना अपेक्षित होतं ते मिळालं नाही. विधानसभेला देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांना 2 जागा मिळाल्या आणि नगर परिषदेला देखील त्यांची मोठ्या प्रमाणावरती पिछाडी झाली, ही नगराध्यक्षपदासाठी म्हणून. तरी देखील एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला पाहिजे की नगराध्यक्षपदाचे नगर उमेदवार हे भाजपाचे किंवा इतरांचे निवडून आलेले असले तरी नगर परिषदांमधली सदस्य संख्या जी आहे ती आजही राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावरती भाजप आहे, तिसऱ्या क्रमांकावरती काँग्रेस आणि शिवसेना इतर पक्ष आहेत. त्यामुळे आत्ताची जी जिल्हा परिषद निवडणूक आहे, जे आकडे आपण आत्ता सांगितले ते निश्चितपणे असंच घडण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता म्हणजे या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादीला टिकवायची होती आणि त्यासाठी त्यांनी अगदी कसोशीने प्रयत्न केले. अजित पवारांपासून सुप्रिया सुळेंपर्यंत आणि धनंजय मुंडेंपासून तर वळसे पाटलांपर्यंत सगळ्यांनी हा पुणे जिल्हा पिंजून काढला होता. आक्रमकपणे त्यांनी प्रचार केला. दुसऱ्या बाजूला इतर पक्ष मात्र त्या तुलनेमध्ये निश्चितपणे पिछाडीवर होते आणि म्हणून आजचं चित्र म्हणजे एकूण जिल्ह्याची सध्याची परिस्थिती जरी भाजपाची ताकद या जिल्ह्यामध्ये वाढलेली असली तरी पण जिल्हा परिषदेमधली सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस राखेल अशी साधारणपणे स्थिती आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा असलेली म्हणजे सोलापूरमधलं चित्र आपण पाहिलं असेल तर सोलापुरात देखील पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष थोडा चंचू प्रवेश करताना दिसतोय. त्याबद्दल योगेश कुटे काय सांगाल? सर, सोलापूरविषयी जर सांगायचं म्हटलं तर सोलापूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटील असतील किंवा बबनदादा शिंदे असतील, दिलीप सोपल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे काय नेते समर्थक त्या भागामध्ये आहेत. आणि त्या अशा याच्यावेळेस सुभाष देशमुखांसारखा जेव्हा सहकार मंत्री भाजप अगदी यानं नेमतं, एक नियोजनपूर्वक नेमतं आणि सुभाष देशमुखांचा जो सहकार क्षेत्रामधला जो दबदबा आहे त्याचा उपयोग या सोलापूरमध्ये किंवा आपल्याला भाजपसाठी पाहायला मिळू शकेल. तरी पण मला वाटतं सर, आपण जर आत्ता आधी पुण्याची जर चर्चा आपण त्या अनुषंगाने जर बोललो तर मी पुण्याविषयी आणखीन सविस्तर आणि विस्तारानं सांगू शकेल. तर त्या जे म्हेत्रे सरांनी मगाशी सांगितलं की पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्यायानं अजित पवार आणि शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. आणि आपण जो पुण्याचा जो निकाल दाखवलेला राष्ट्रवादी काँग्रेस 30 ते 35, तर हाच निकाल साधारणपणे लागण्याची पुण्यामध्ये शक्यता अधिक आहे. याचं एक जे आपण ग्राउंड झिरो जो रिपोर्ट आहे तो अशाच प्रकारे जो सगळेजण सांगतात. याची 2-3 आपल्याला कारणे सांगता येतील. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस हा एकदम शेतकऱ्यांचा पक्ष हा एक आहेच आणि त्याबरोबरच मराठा समाजाचा मोठा पाठिंबा पुणे जिल्ह्यामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्याला नेहमी भेटताना आपल्याला पाहायला दिसतो. याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण असं आहे की जे मराठा मोर्चे जे झाले होते त्या मराठा मोर्चामुळं की एक प्रकारच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या विरोधात एक छुपं रणशिंग फुंकलेलं होतं आणि त्याचा निकालच या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले मंडळी म्हणतच होते की जेव्हा नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपची सरशी झाली तेव्हा आम्ही आमची ताकद तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुकामध्ये दाखवून देऊ. हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे आव्हान होतं ते आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्ह्यापुरतं तरी खरं करू शकेल अशी सध्याची स्थिती आहे. या तुलनेत भाजपचा जो वोटर बेस जो पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे तो फक्त 2 तालुक्यांपुरते म्हणजे मावळ आणि शिरूर हे जे 2 तालुके आहे या 2 तालुक्यापुरताच भाजपचा जो बेस आहे तो आत्तापर्यंत राहिलेला आहे. त्यामुळे आपण जे निकाल दाखवलेले आहेत, एक भाजपला मोठी ग्रोथ अपेक्षित आहे. ती साधारणपणे एक आणखीन आता त्यांच्या फक्त 2 ते 3 जागा आहेत, त्या जागांमध्ये जास्तीत जास्त दुप्पट वाढ होऊ शकते. मात्र याच्यापेक्षा भाजप इथे सत्ता स्थापन करू शकेल अशी कोणतीही शक्यता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला इथे सत्ता स्थापन करण्याची मोठी अंदाजातनं बरोबर आहे. पश्चिम महाराष्ट्रातले जे आणखीन 2 महत्त्वाच्या जिल्हा परिषद आहेत त्यातली एक आहे सांगली आणि दुसरी सातारा आणि कोल्हापूर. त्या
सांगलीमधलं चित्र हे एक खिचडी ज्याला आपण म्हणतो तशा स्वरूपाचं आहे आणि त्रिशंकूचा अंदाज आपल्या समोर येतोय. गुरुबाळ माळी माझ्यासोबत आहेत. गुरुबाळ माळी, काय सांगाल विशेषतः सांगलीबद्दल आणि नंतर साताऱ्याबद्दल? सातारा एनसीपीचा बालेकिल्ला. मुळात पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर हे चारही जिल्हे NCPचे बालेकिल्ले आहेत. त्यामुळे NCPकडनं इथं फार मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या वर्षीचा जो काय सत्ता बघितली तर कोल्हापूर वगळता बाकीच्या तिन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे पुन्हा ह्या 3 जिल्ह्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीनं चांगली तयारी केली होती. कोल्हापुरात काँग्रेसची पुन्हा सत्ता येण्यासाठी काँग्रेसने चांगली तयारी केली. पण पहिल्यांदाच भाजप या 4ही जिल्ह्यात अगदी ताकदीनं उतरला आहे. गेल्या वेळच्या 5 वर्षापूर्वी जे काय निवडणूक झाल्या त्यात भाजप एखाद्या जागा होत्या, म्हणजे कोल्हापुरात एखादी जागा, सांगलीत 1-2 जागा, साताऱ्यात काहीच अवस्था नाही, सोलापुरात ही तीच अवस्था होती. पण पहिल्यांदाच भाजपनं एकदम ताकदीनं ह्यात उतरलेलं. सत्तेपर्यंत जरी भाजप पोचू शकला नाही तर किमान भाजपची काही ताकद ह्या निवडणुकीत दिसणार आहे, जी सांगलीत, कारण भाजपचे 4 आमदार आहेत. प्रत्येक आमदारांनी भाजपच्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. साताऱ्यात भाजपचे 5 आमदार नसले तरीही काही लोकांशी आघाडी करून आणि तीच अवस्था सोलापुरात आघाडी करून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर गुरुबाळ विशेषतः सातारा सांगलीमध्ये एक विचित्र चित्र असं दिसतंय की ज्याला दोन काय म्हणू आपण घराणी एकमेकांशी लढताना दिसतात सांगलीमध्ये सातत्यानं. त्याचाच परिणाम कुठेतरी मतदानावर आणि विजयावर होणार आहे. आपण विचित्र आघाड्या बघतोय. पलूसमध्ये NCP आणि भाजप यांची आघाडी आहे, तर मिरजेमध्ये NCP आणि भाजप बाजूला स्वतंत्र लढत आहेत, तर कवठे महांकाळमध्ये भाजप विकास आघाडी आणि NCP एका बाजूला, अशा स्वरूपाचं चित्र आहे. तर आटपाडीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आहे. तिथे राजेंद्र देशमुख यांनी एका रात्रीत पक्ष बदलला आणि ते भाजपमध्ये गेले. तर जतमध्ये काँग्रेस आणि NCP आणि भाजप अशी तिरंगाची लढत आहे. याबद्दल काय सांगाल? प्रत्येक ठिकाणी सगळ्याच पक्षांनी आपली स्वतःची सोय बघितलेली आहे. पक्षीय लेवलपेक्षा नेत्यांनी आपापली सोय बघून प्रत्येक ठिकाणी आपली सोयीनं सगळ्या आघाड्या केलेल्या आहेत. म्हणजे जयंतराव पाटील यांच्या विरोधात बाकीच्यांनी एकत्र येणे, भाजपच्या आमदारांनी सुद्धा इतर काहींशी आघाडी करणे, अशा सोयीच्या आघाड्या सांगली जिल्ह्यात झाल्यामुळं इथं तिरंगी लढत बघायला मिळते. म्हणजे थेट वसंतदादा गटसुद्धा काँग्रेसबरोबर नाही, त्यांची वसंतदादा विकास आघाडी म्हणून स्वतंत्र आघाडी आहे. जयंतराव पाटलांनी काही ठिकाणी भाजपशी आघाडी केलेली आहे. स्वाभिमानीच्या पुढाकारानं सदाभाऊ खोत यांची एक नवीन आघाडी या निवडणुकीत उतरलेली आहे. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या सोयीनं आपापल्या तालुक्यात आघाड्या केल्यामुळं इथं अगदीच त्रिशंकू सगळी स्थिती निर्माण झाली आहे. थेट ना राष्ट्रवादीला इथं सत्ता मिळण्याची शक्यता आहे, ना भाजपला, ना काँग्रेसला. त्यामुळे कुणीतरी एकत्र आल्याशिवाय इथं कुणालाही सत्ता स्थापन करण्याचं सध्या तरी चित्र दिसत नाही. त्यामुळे त्रिशंकू सांगली जिल्ह्यात हे मोठ्या प्रमाणात आहे. योगेश कुठे एक छोटासा प्रश्न आहे, तो सांगलीवरच आहे. याचं कारण सांगलीमध्ये 2 जावई एकमेकांशी लढतायत. एक म्हणजे कुंडलमध्ये महेंद्र अप्पा लाड हे लढतायत, तर त्यांच्यासोबत पतंगरावांचे जावई आहेत. आणि शरद लाड हे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे. या 2 जावयांच्या लढाईत काय होईल असं वाटतंय? टक्कर असू शकेल त्याविषयी. म्हणजे दोन्ही बाजूने अतिशय त्यांनी तयारीनं ते सगळी मंडळी उतरलेली होती. आणि पतंगराव आणि बबनराव, म्हणजे बबनराव दादा शिंदेचे दुसरे जे जावई आहे ते आमदार संग्राम थोपटे पुणे जिल्ह्यामध्ये, ते देखील बबनदादांनी सोयरिकी करताना अशा केल्यात की आपले राजकीय जी ताकद आहे ती आपली सगळी ती व्यवस्थित राखली जावी. आणि मला वाटतं ही पलूसमध्ये जी लढाई, मला वाटतं सांगली जिल्ह्यामधली ही सर्वात चुरशीची लढाई असू शकेल. आणि तिचा अंदाज असा मला वाटत नाही की लगेच व्यक्त करता येऊ शकेल. पण आय थिंक उद्या स्थानिक आपल्या काय म्हणूया त्याला ज्या पद्धतीने त्यांनी ती लढाई लढलेली आहे त्याच्या चित्र आपल्याला उद्यापर्यंतच क्लिअर होऊ शकेल. सर, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आहेत. प्रताप नाईक, कोल्हापुरातलं चित्र हे काहीसं संमिश्र आत्तापर्यंत. कोल्हापुरामध्ये राजू शेट्टी यांची लढाई आहे, जनसुराजचे विनायक कोरे आहेत, चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. या अंदाजांबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया. कोल्हापूर
मुळात कोल्हापूर जिल्हा परिषदेचा विचार करता कोल्हापूर जिल्हा परिषद ही काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून याकडे पाहिलं जातं. जिल्हा परिषदेवर नेहमी काँग्रेसचा झेंडा राहिलेला आहे, पण यंदा मात्र अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय. त्यांना त्या प्रकारच्या जागा मिळतील, पण त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची म्हणजे राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागेल. आता राष्ट्रवादी हा 2 नंबरचा पक्ष म्हणून नावारूपास येईल, पण एकूणच आपण बघतो की कोल्हापूर जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्यासाठी कोल्हापूरचे जे पालकमंत्री आहेत चंद्रकांतदादा पाटील यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला होता. तारुण्य आघाडीचे जे नेते आहेत महादेवराव महाडिक यांना घेऊन संपूर्ण जिल्हाभर उमेदवार उभे केलेले होते. पक्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्यापेक्षा आघाड्यामार्फत उमेदवार उभे करण्याचा जो प्रयत्न केला त्याला कितपत यश येते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण त्यांना जास्तीत जास्त जागा मिळतील असं एकूण चित्र सध्या तरी पाहायला मिळत नाही, कारण तळागाळापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी पाळेमुळं आहेत पोहोचलेली त्याचा कुठेतरी फायदा पुन्हा काँग्रेसला होईल आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीला होईल. त्याच्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ह्या दोन्ही पक्षांची सत्ता येते अशा प्रकारचं एकूण चित्र दिसते. एकूणच आपण बघतो की चंद्रकांतदादा पाटील यांचा जो विश्वास होता की काहीतरी होईल आणि जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवता येईल ते मात्र इथं कुठं होताना दिसत नाही सर. पण तरी देखील दीपक बातुसे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा चंचू प्रवेश नव्हे तर काही ठिकाणी दमदार प्रवेश याबद्दल निश्चित भाजपच्या जागा बऱ्याच ठिकाणी वाढताना आपण पाहतोय, कारण काही ठिकाणी सातारा असेल, सांगली असेल या ठिकाणी एकही जागा भाजपची 2012च्या निवडणुकीमध्ये नव्हती, परंतु या आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांना काही जागा मिळतात या ठिकाणी. आणि ह्या जागा मिळतात ते विधानसभा निवडणुकीमध्ये जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचे आमदार आपण निवडून आले त्याची संख्या बघितली तर सगळ्यात जास्त भाजपचे आमदार हे 24 आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये. इतर जी तुलना केली आपण तर तिथे शिवसेनेचे 13 आहेत, काँग्रेसचे 10 आहेत आणि NCPचे 19 आहेत आणि BJPचे 24 आमदार आहेत. तर निश्चितच प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या आमदारांचा जो आहे फायदा भाजपला मिळणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी भाजपची संख्या वाढते. आणि दुसरीकडे गेले अनेक वर्ष या ठिकाणी राष्ट्रवादीची जी सत्ता आहे, मग सोलापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, पुणे असेल, या 4ही जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. सांगलीमध्ये यावेळेला त्रिशंकी परिस्थिती निर्माण होते, परंतु इतर 3 ठिकाणची सत्ता टिकवण्यास राष्ट्रवादी यशस्वी ठरत आहे, परंतु त्यांच्या जागा कमी होत आहेत. कारण शेवटी अँटी इन्कम्बन्सी जी आहे गेल्या अनेक वर्ष सत्ता या ठिकाणी असल्यामुळे एक पर्याय उपलब्ध झाल्याचंही लक्षण आहे आता. त्यामुळे भाजपकडे ही मतं काही प्रमाणात वळतील जी या सत्ता जी राष्ट्रवादीची होती त्याच्यावरची नाराज आहेत ती. आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचेच जे फुटलेले आहेत, जसं साताऱ्यामध्ये उदयनराजे जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांनी वेगळी आघाडी करून ते निवडणूक लढवत आहेत. त्याचा फटका निश्चितच राष्ट्रवादीला काही प्रमाणात होईल आणि त्याचा फायदा शिवसेना आणि भाजपला या ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न शुभांगी, सोलापूरचा विचार केला तर सोलापूरमध्ये मोहिते पाटलांच्याच घरातल्या 2 स्नुषा, 2 सुना एकमेकांच्या विरुद्ध लढतायत, जावा एकमेकांच्या विरुद्ध लढतायत. सांगलीमध्ये पाहिलं तर जावई एकमेकांची लढतायत, साताऱ्यामध्ये 2 राजे एकमेकांची लढतायत, कोल्हापुरामध्ये भाऊ एकमेकांची लढतायत, काका पुतण्या लढतायत. एक प्रकारे ही सगळी पश्चिम महाराष्ट्रातली जमीनदारांची किंवा साखर सम्राटांची घराणेशाही एकमेकांच्या विरुद्ध लढते आहे आणि आता पर्याय उपलब्ध होत आहेत. त्याचं चित्र या अंदाजात दिसतंय. निश्चितच उदयजी, हे नॉर्थ वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो पश्चिमकडे त्या साईडला, तर सोलापूरमध्ये एक 2009ची जी निवडणूक होती, जी शेतफळमध्ये जी सगळ्यात मोठी सभा शरद पवारांनी जी घेतली होती आणि त्याच्यानंतर पराभव जो झाला होता विजयसिंग मोहिते पाटील नंतर, तर तो एक टर्निंग पॉईंट होता वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये NCPचा पॉलिटिक्ससाठी. कारण तिकडे आम्ही जेव्हा टूर केलं तेव्हा एक लक्षात आलं की विजयसिंग मोहिते फॅमिलीला जी कम्प्लिटली साईडलाईन केलं गेलं वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये आणि कुठेतरी एक नवीन जनरेशन म्हणून अजितदादा पवारांनी तिकडे जास्त इंटरेस्ट, म्हणजे एक बांधिलकी किंवा एक पक्ष बांधायची जी एक आपल्या हातात त्यांनी जे एक हे घेतलं. आणि पण या निवडणुकीत असं दिसतंय की त्या फॅमिलीला जरी आपण फक्त एक माडा किंवा त्या एकच कॉन्स्टिट्युन्सी पुरतं जरी ठेवलं, पण अजित पवारांबरोबर जे नेते होते म्हणजे नवीन जनरेशनचे जे नेते होते ते पण आज अगदी लॉयल आहे असं आपण म्हणू नाही शकत. उदाहरण म्हणजे बबन शिंदेंचा जो भाऊ आहे संजय शिंदे, जे अगदी शरद पवारांचे करीबी आहे, त्यांनी आता करमाळामध्ये त्यांना असेंब्लीची सीट मिळावी म्हणून त्यांनी आतापासून त्यांनी डिस्टन्स केलं आणि त्यांनी आपली एक वेगळी आघाडी करून BJP बरोबर सोबत आले. तसं प्रशांत परिचारक पंढरपूरमध्ये झालं. तर हे प्रत्येक जागेत हा जो NCPचा जो एक विश्वासू नेता होता त्या
ते कॉपरेटिव्ह सगळे सेक्टर दूर जाताना दिसतात. हा एक नवीन ट्रेंड दिसतोय. वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर आपण मराठवाड्याचं चित्र पाहणार आहोत. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. पहिल्यांदाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा शास्त्रोक्त पद्धतीनं घेतलेला आढावा आणि त्याचे अंदाज आपल्या करता संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राचं लक्ष आणि शक्ती जिथे एकवटलेली आहे अशा जिल्हा परिषदांचा लेखाजोखा आपल्यासमोर. कुठे जाऊ नका, पाहत राहा रणसंग्राम. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल उद्या लागणार आहेत. त्याचेच अंदाज आज आपण शास्त्रोक्तरित्या घेऊन ते आता वर्तवतोय. मराठवाड्यामध्ये जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी आणि औरंगाबाद अशा ठिकाणी जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. त्या प्रत्येक जिल्हा परिषदांचे अंदाज काही क्षणात मी आपल्या समोर आता मांडणार आहे. प्रथम जाऊया बीडला. बीडला भाजप 24 ते 26, राष्ट्रवादी 22 ते 24, शिवसेना 3 ते 4, काँग्रेस 1 ते 2 आणि इतर 6 ते 8. भाजप 24 ते 26, राष्ट्रवादी 22 ते 24, शिवसेना 3 ते 4, काँग्रेस 1 ते 2 आणि इतर 6 ते 8. बीडचा अंदाज एकूण जागा 60. लातूर काँग्रेस 20 ते 22, एकूण जागा 58, भाजप 25 ते 28. नाव दिस इज इंटरेस्टिंग. राष्ट्रवादी 3 ते 5 आणि शिवसेना 2 ते 3. इतर 1 0 ते 1. काँग्रेस 20 ते 22, भाजप 25 ते 28, राष्ट्रवादी 3 ते 5, शिवसेना 2 ते 3 आणि इतर 0 ते 1. जालनाला एकूण जागा 56, भाजप 16 ते 19, शिवसेना 13 ते 15, राष्ट्रवादी 13 ते 17 जागा मिळतील असा अंदाज. काँग्रेस 3 ते 4 जागांचा अंदाज. इतर 2 ते 3 जागा मिळतील. म्हणजे एकूण जर आपण पाहिलं तर चित्र असं दिसतंय. भाजप 16 ते 19, शिवसेना 13 ते 15, राष्ट्रवादी 13 ते 17, काँग्रेस 3 ते 4 आणि इतर 2 ते 3. नांदेड, अशोक चव्हाणांचं नांदेड, काँग्रेस 28 ते 30, राष्ट्रवादी 9 ते 10, शिवसेना 16 ते 18, भाजप 9 ते 10. दिस इज इंटरेस्टिंग बॅटल. इतर 1 ते 2. म्हणजे एकूण काँग्रेस 28 ते 30, राष्ट्रवादी 9 ते 10, शिवसेना 16 ते 18, भाजप 9 ते 10 आणि इतर 1 ते 2. उस्मानाबाद एकूण जागा 55, भाजपला अपेक्षित जागा 2 ते 3, शिवसेनेला 18 ते 20, काँग्रेसला 12 ते 14, राष्ट्रवादी काँग्रेस 15 ते 18, इतर 0 ते 1. एकूण 55 पैकी भाजप 2 ते 3, शिवसेना 18 ते 20, काँग्रेस 12 ते 14, राष्ट्रवादी काँग्रेस 15 ते 18 आणि इतर 0 ते 1. हिंगोली एकूण जागा 52, भाजप 5 ते 6, शिवसेना 17 ते 21, काँग्रेस 12 ते 15, राष्ट्रवादी काँग्रेस 8 ते 11 आणि इतर 2 ते 3. 52 जागांचे अंदाज. भाजप 5 ते 6, शिवसेना 17 ते 21, काँग्रेस 12 ते 15, राष्ट्रवादी काँग्रेस 8 ते 11 आणि इतर 2 ते 3. परभणी, भारतीय जनता पक्षाला अपेक्षित जागांचा अंदाज 3 ते 4, शिवसेना 10 ते 14, परभणी 12 ते 14, राष्ट्रवादी काँग्रेस 15 ते 20, इतर 5 ते 6. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे राहील असं दिसतंय. भाजप 3 ते 4, शिवसेना 10 ते 14, काँग्रेस 12 ते 15, राष्ट्रवादी काँग्रेस 15 ते 20 आणि इतर 5 ते 6. औरंगाबाद, मराठवाड्यातली शेवटची जिल्हा परिषद. भाजप 15 ते 20, शिवसेना 17 ते 22, काँग्रेस 12 ते 15, राष्ट्रवादी काँग्रेस 7 ते 9, इतर 1 ते 3. पुन्हा एकदा पहा. भाजप 15 ते 20, शिवसेना 17 ते 22, काँग्रेस 12 ते 15,
राष्ट्रवादी काँग्रेस 7 ते 9 आणि इतर 1 ते 3 असा 62 जागांचा अंदाज. याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मराठवाड्यातून विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आणि सुहास सरदेशमुख आहेत. सुहास सरदेशमुख, अर्थात मराठवाड्याच्या या सर्व जिल्हा परिषदांचे जे अंदाज आहेत ते अतिशय इंटरेस्टिंग आहेत, पण सर्वात चुरशीची लढत जर कुठे असेल अख्ख्या मराठवाड्यात तर ती बीडमधल्या या अंदाजांबद्दल आणि मागच्या परिस्थितीबद्दल आपलं विश्लेषण. सुहास सरदेशमुख. तर एक दोन निरीक्षणं त्याच्या आधी सांगावी अशी वाटतात. सगळ्या मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सर्व पक्षीय नेत्यांनी आपापल्या नेत्यांना फार मस्तपणे उतरवलं निवडणुकांमध्ये. एकतर लातूरसारख्या जिल्ह्यामध्ये धीरज देशमुख पुढे आले. त्याच्यानंतर बीडमध्ये आपण जिथे खूप सगळ्यांचा रस आहे तिथे पंकजा मुंडेंनी त्यांच्या चुलत भावाला उतरवलं. नंतर धनंजय मुंडेंनी त्यांच्या चुलत भावाला उतरवलं. त्याच्यानंतर सुरेश धसांची पत्नी जी आहे त्यांना त्यांनी उतरवलेलं होतं. त्याच्यानंतर रमेश पोकळेंनी त्यांच्या पत्नीला उतरवलेलं होतं. गजानन साखर कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांनी त्यांच्या पत्नीला उतरवलेलं होतं. नांदेडमध्ये सुनबाई जोरातचा प्रयोग जरा जोरात झाला. त्याच्यामध्ये भास्करराव खदगावकर पाटलांच्या म्हणजे आपण जाऊबाई जोरात सारखं सुनबाई जोरात असं सगळं तिकडे चाललेलं होतं. त्याच्यामध्ये भास्करराव खदगावकरांच्या सुनबाई ज्या आहेत त्या डॉक्टर मिनल मोहन टाकडेकर होत्या. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत गंगाधरराव कुंटुरकर, त्यांच्या सुनबाई होत्या मधुमती. त्याच्यानंतर आमदार ईश्वरराव भोसरीकर यांच्या वर्षाताई या सुनबाई होत्या. असं जर सगळं बघितलं म्हणजे उस्मानाबादमध्ये सुद्धा तुम्ही बघा जीवनराव गोरेंचा मुलगा होता, त्यांना तर खास आवर्जून तिकीट दिलं गेलं. त्याच्यासाठी एक स्वतःचा कार्यकर्ता त्यांनी घरी बसवला. म्हणजे ते शिवसेनेत गेले. त्याच्यानंतर अशी जर एकूण परिस्थिती बघितली सगळ्या जिल्हा परिषदांमधल्या नातेवाईकांचा गोतावळा मांडताय. आता जालनाही घेऊन टाका, कारण जालन्याला देखील 2 प्रतिष्ठितांची मुलं बबनराव लोणीकर असतील किंवा रावसाहेब दानवे यांची रिंगणात होती. हो आहेत. म्हणजे रावसाहेब दानवेंची मुलगी आहे. नंतर बबनराव लोणीकरांचा मुलगा आहे आष्टीमधून परतूर मधल्या गटामध्ये. ह्या सगळ्या नेत्यांनी काय केलं की आपापल्या नातेवाईकांना छानपैकी ग्रामीण भागाच्या याच्यामध्ये ठेवायचं. नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा असाच अनुभव होता. त्यांनी शहरामध्ये आपापले सुभेदार नेमलेले आहेत, ग्रामीण भागामध्ये त्यांच्या घरातली माणसं ठरवलेली आहेत. मी मंत्रालयात आणि तुम्ही खाली, असं सगळं सूत्र ठरलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्याला जिथे ऍडजस्ट करता येईल तिथं प्रत्येक माणूस आपल्या घरातला ऍडजस्ट झाला पाहिजे, अशी साधारण निवडणुकीचा जिल्हा परिषदेचा ट्रेंड होता. दुसरं याच्यातलं एक निरीक्षण असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी झालेले जे बहिष्कार होते मराठवाड्यामध्ये ते रस्त्यांच्या प्रश्नासाठीचे होते. म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेतल्या किमान 3-4 गावांमध्ये मतदारांनी टाकलेला जो बहिष्कार होता तो रस्त्यांच्या प्रश्नासाठीचा होता. आणि निवडणुकीच्या सगळ्या प्रचारामध्ये रस्त्याचा प्रश्न अजिबात चर्चेला गेला नाही. बरोबर आहे. विशाल करोळे, काय सांगाल तुम्ही? विशाल, या संपूर्ण मराठवाड्यावर या 2012 मध्ये वर्चस्व कुणाचं होतं आणि या सगळ्याचा आत्ताचा अंदाजा विचार करता या वर्चस्वाला कुठे धक्का लागतोय असं वाटतं का आपल्याला? सर 2012चा विचार करता मराठवाड्यात नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनाच कौल मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आत्ताची लोकसभा असू देत किंवा विधानसभा असू देत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाड्यानं भरभरून दिलं. अगदी काँग्रेसचे जे 2 खासदार आहेत ते सुद्धा मराठवाड्यातनंच गेलेले आहेत. अगदी जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार करता मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 2012 मध्ये 132 जागा होत्या. म्हणजे नंबर 1 वर राष्ट्रवादी काँग्रेस होतं, तर काँग्रेस 118 जागांसहित दुसऱ्या जागेवर होतं. तर ते शिवसेना 3ऱ्या जागेवर आणि भाजप 4थ्या जागेवर होतं. म्हणजे सुरुवातीचे ट्रेंड जे 5 वर्ष जुने पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत मराठवाडा होता. मात्र त्यानंतर निवडणुका आल्या, नगरपालिकेच्या निवडणुका आल्या आणि सुरुवातीला जे भाजप खूप मागे होतं त्या भाजपने कुठेतरी एक संथ मात्र एक चांगली अशी वाटचाल सुरू केली. आणि त्या वाटचालीचा फायदा नगरपालिका इलेक्शनमध्ये भाजपला झाला. आणि सध्याचं चित्र पाहता या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये सुद्धा भाजपला चांगला फायदा होईल असं चित्र दिसतं. कारण की 2012-13च्या ज्या निवडणुका होत्या त्यावेळेस भाजपकडे फक्त 65 जागा होत्या. तर सुरुवातीचे आपले मराठवाड्याचे आता कल पाहता किंवा ट्रेंड पाहता जवळपास भाजप 100 जागांपेक्षा सुद्धा जास्त जाऊ शकतं. म्हणजे
मराठवाड्यातला नंबर 1चा पक्ष राष्ट्रवादीला मागे टाकत भाजप होऊ शकतं हे चित्र आपल्याला निश्चितपणे मराठवाड्याला पाहायला मिळेल. म्हणजे भाजप हा पक्ष खूप मोठा झालाय, तर तुलनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नुकसान सहन करावं लागणार आहे, कारण की त्यांची सगळीकडे सत्ता होती, मात्र आता त्यांची पिछेहाट होत आहे. तर शिवसेनेचा आपण विचार केला तर शिवसेना खूप जास्त काही गमावणार नाही आणि खूप जास्त काही कमावणार नाही असं चित्र आहे. जिथे होतं तिथे कमी जास्त प्रमाणात सत्ता किंवा आपली जी जागा आहेत त्या कायम ठेवून चालणार. त्यामुळे सर्वांगानं मराठवाड्याचा आपण विचार केला तर भाजपला चांगलं पारड्यात पडतंय असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. काय सांगशील दीपक, एक प्रकारे मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष जोरदार मुसंडी मारताना दिसतंय. निश्चित आपण 2012चे निकाल बघितले तर या ठिकाणी पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्यापैकी सत्ता दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वबळावर 2 जिल्हा परिषदा होत्या, तर आघाडीमध्ये 2 जिल्हा परिषदा आणि काँग्रेसकडे अशा जवळपास 5 जिल्हा परिषद, ज्याच्यावर आपण चर्चा करतोय 7 पैकी, तर 5 जिल्हा परिषद एकट्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. भाजपकडे एकही जिल्हा परिषद मराठवाड्यामध्ये मागच्या वेळेला 2012ला नव्हती. परंतु आता ते चित्र बदलतंय ते विधानसभेच्या निकालाच्या नंतर, कारण 2012 नंतर जी विधानसभेची निवडणूक झाली, जसं मगाशी मी पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या ज्या वाढलेल्या जागा सांगितल्या विधानसभेच्या, इकडे सुद्धा मराठवाड्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे. भाजपचे 15 आमदार जे आहेत ते मराठवाड्यामध्ये निवडून आले, तर इतर पक्षाच्या तुलनेत हे आमदार जास्त आहेत. 11 हे शिवसेनेच्या त्याच्या खालोखाल आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस 8 आणि 9 काँग्रेस. म्हणजे ज्यांची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता होती त्यांना विधानसभेत चांगलं यश मिळालं नाही काँग्रेस राष्ट्रवादीला. परंतु भाजपला मोदी लाट असेल किंवा त्यावेळेचं जे वातावरण सगळं काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात होतं, त्याचा फायदा विधानसभेला भाजपला झाला. 15 आमदार आता त्यांचे मराठवाड्यात आहेत. तिथले काही नेते जे आहेत ते मराठवाड्यात भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्याचा फायदा निश्चितच आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीत होईल. आणि काहीसं चित्र जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या फेवरमध्ये मराठवाड्यात होतं ते कुठेतरी बदलताना दिसेल. आणि प्रामुख्याने बीडचा जर विचार केला तर इथे सगळ्यात जास्त सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण तिथे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा सामना आपण सगळे महाराष्ट्र बघतोय. आणि बीडमध्येही राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता 2012ला होती, ती सत्ता टिकवण्याचं आव्हान हे राष्ट्रवादी समोर असणार आहे. आणि एकूण वातावरण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मराठवाड्यात कुठेतरी खाली येते, पण बीडमध्ये कदाचित ते दिसणार नाही, कारण धनंजय मुंडेंनी त्या ठिकाणी बऱ्यापैकी जोर लावला होता आणि नगरपालिका निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादीला बीडमध्ये चांगलं यश मिळालं होतं. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी एक छोटासा प्रश्न माझ्या 3 सहकाऱ्यांना विचारणार आहे. शुभांगी खापरे, अरुण मेहत्रे, योगेश खुटे, प्रताप नाईक आणि गुरुमाळ बाळी, आपापल्या भागामध्ये कोणाची प्रतिष्ठा या निमित्तानं पणाला लागली आहे, कोणाचं राजकीय करिअर ऐरणीवर आलं असं वाटतं? अरुण मेहत्रे. तर पुणे जिल्ह्याचा ढोबळ मानाने जर विचार केला तर जसं आता काही वेळापूर्वी योगेशने सांगितलं की ठराविक भागामध्ये म्हणजे जुन्नरमध्ये शिवसेनेचं प्राबल्य आहे, मावळमध्ये भाजपाचं प्राबल्य आहे, भोर आणि इंदापुरामध्ये काँग्रेसचं आणि इतर सगळ्या तालुक्यांमध्ये सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांची. त्याचं कारण असं आहे की त्यांना इथली सत्ता काही करून टिकवायची आहे, अन्यथा जिल्हा परिषदमध्ये जर त्यांची सत्ता किंवा त्यांना अपयश आलं तर ह्यापेक्षा मोठी नामुष्की ठरणार नाही. दुसरी महत्त्वाची दुसरा व्यक्ती जी आहे ती म्हणजे पुरंदरमधनं जे नेतृत्व करतात शिवसेनेचे आमदार आहेत आणि मंत्री देखील आहेत शिवतारे यांची. त्याचं कारण असं की नगर परिषदमध्ये त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही, मात्र किमान जिल्हा परिषदेमध्ये अधिकाधिक यश मिळवून जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये शिवसेनेची आपला जो काही क्वांटम आहे, जो काही आकडा आहे तो कायम ठेवण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यामुळे त्यांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली. आणि याशिवाय जर विचार केला तर मग भाजपाची म्हणजे खरं तर भाजपाचा कोणी एक असा नेता नाही. मावळात तर भाजप सुरुवातीपासून होतं, त्या ठिकाणी आमदार जे आहेत बाळा वेगळे यांची तेवढ्यापुरती आहे. मात्र पालकमंत्री जे आहेत गिरीश बापट ते यावेळी म्हणजे गेल्या वेळी जसं नगर परिषदेला लक्ष त्यांनी दिलं होतं तसं यावेळी लक्ष देऊ शकले नाही. मात्र पालकमंत्री म्हणून निश्चितपणे पुणे जिल्ह्यामध्ये भाजपाची ताकद वाढवणं हे देखील त्यांच्यासमोरचं आव्हान आहे आणि म्हणून त्यांची देखील प्रतिष्ठा. कारण पुण्यातही जर अपयश आलं आणि जिल्ह्यातही अपयश आलं तर पालकमंत्र्यांची नामुष्की या ठिकाणी संभवते आणि म्हणून यांची प्रतिष्ठा पणाला आहे. आणि याशिवाय आणखी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ती इंदापुरातले हर्षवर्धन पाटील. ज्यांचा विधानसभेलाही पराभव झाला होता, नगर परिषदेला त्यांना अगदी काठावरचं बहुमत मिळालं होतं. यावर्षी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी त्यांच्या 73 वर्षांच्या आई या मैदानात आहेत, रिंगणात आहेत. त्यामुळे तिथे स्वतःच्या आईला निवडून आणण्याबरोबरच एकूण
एकूण त्यांच्या तालुक्यात आणि एकूण जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढवणं, काँग्रेसचा आकडा वाढवणं हे त्यांच्यासमोरचं आव्हान आहे. तसं जर झालं नाही तर निश्चितपणे त्यांची प्रतिष्ठा ही या ठिकाणी संपणार आहे, किंबहुना त्यांच्यासाठी प्रतिष्ठा आणि अस्तित्व या अशी दुहेरी या ठिकाणची लढाई आहे. बरोबर आहे. अगदी त्याशिवाय योग्य आणि चपखल शब्दामध्ये अरुण तुमचं विश्लेषण होतं. सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 ठिकाणी प्रताप नाईक कोणाची प्रतिष्ठा आता ऐरणीवर आहे, कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे? आपण कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री कोल्हापूरचे जे आहेत चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिष्ठा महत्त्वाची पणाला आहे. कारण कोल्हापूर महानगरपालिकेत आम्ही जादू करू, काहीतरी करू, पण आम्ही सत्तेवर येऊ अशा प्रकारचा एक दावा केलेला होता. तसाच दावा त्यांनी या जिल्हा परिषदेमध्ये केलेला आहे. त्याच्यामुळं काहीही करून त्यांना भाजपला आणि तारुण्य आघाडीला यश मिळवून द्यायचं आहे. त्याच्या पाठोपाठ सतेज पाटील जे काँग्रेसचे नेते आहेत आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आहेत, त्यांना काही केलं हे आपली सत्ता आपल्याकडे राखायची आहे, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आपण जर सांगलीचा विचार केला तर जयंत पाटील हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी आहेत, ज्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्या पाठोपाठ पतंगराव कदम आहेत, त्यांची प्रतिष्ठासुद्धा पणाला लागलेली आहे. पण त्याच्या पाठोपाठ सदाभाऊ खोत जे स्वाभिमानी संघटनेचे नेते आहेत, त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी उतरवलेलं आहे. काही करून त्यांच्या मुलाची सीट त्यांना काढायची आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे कट्टर विरोधक विनय कोरे यांची सुद्धा भेट घेतलेली आहे, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर दुसरीकडं भाजपची आक्रमक भूमिका घेऊन भाजपच्या विरोधात बंड थोपटलेले आपले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहेत, त्यांची प्रतिष्ठासुद्धा पणाला लागलेली आहे. कारण त्यांना काही करून आपली ताकद या भागात दाखवायची आहे. योगेश कुटे, भारतीय जनता पक्षासाठी पश्चिम महाराष्ट्रातून काय चांगली बातमी असं वाटतं आपल्याला? सर, ही बातमी भाजपसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही, स्वातंत्र्यापासून कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यामध्ये भाजपचा एकही जिल्हा परिषद सदस्य आत्तापर्यंत निवडून आलेला नाही. बरोबर आहे. म्हणजे शून्य खातं, म्हणजे कमळ तिथं ग्रामीण भागामध्ये कधी फुललेलंच नाही. आणि अशी जर परिस्थिती ज्या भाजपची आत्ता 2012पर्यंत अशी परिस्थिती होती, तो भाजप आज सांगलीमध्ये, कोल्हापूरमध्ये आज डबल डिजिटमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्र हा आता एक राष्ट्रवादी काँग्रेससारखा एक बेस तयार होण्याच्या बेतात आलेला आहे. अशीच परिस्थिती साताऱ्यामध्ये देखील आहे. साताऱ्यामध्ये देखील भाजपचे कधी 2 किंवा 3 सदस्य निवडून आलेले होते. तेथे देखील चंद्रकांत पाटलांनी स्थानिक आघाड्या करून, युती करून तो एक तिथला साताऱ्यामधला बेस आपला वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामुळे मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतंय की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक आपला काय बालेकिल्ला जो होता, तो बालेकिल्ला आता पश्चिम महाराष्ट्र राहिलेला नाही आहे. तिथे भाजपनं आपला एक अस्तित्व दाखवण्यासाठी या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा पुरेपूर वापर केलेला आहे. आणि या इथूनच म्हणजे आता जे समजा या निवडणुकांमधले जर कल जर भाजपच्या बाजूनं आपल्या ज्या विश्लेषणाप्रमाणे जर अंदाजाप्रमाणे जर आले तर ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी धोक्याची घंटा ठरू शकेल, एवढं मात्र निश्चित. गुरुबाळ माळी, काय सांगाल तुम्ही राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या परफॉर्मन्स बद्दल, अपेक्षेबद्दल? मुळात पश्चिम महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीची ताकद अतिशय चांगली आहे. कारण सातारा, सोलापूर आणि सांगली या 3 जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे चांगले उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे ही सत्ता कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीनं चांगला चंग बांधला होता. पण महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या 2 वर्षात ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे आव्हान परतून लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, त्यामुळं राष्ट्रवादीचे बालेकिल्ल्याला भगदाड पडण्याची शक्यता यावेळी मात्र निर्माण झाली आहे. कारण सांगली, सातारा आणि कोल्हापूर ह्या 3 ठिकाणी भाजपची काहीच ताकद नसताना आता मात्र भाजपचे 10पेक्षा अधिक जागा प्रत्येक जिल्ह्यात निवडून येण्याची संधी आता उपलब्ध झालेली आहे. कारण सातारा, सांगली आणि कोल्हापुरात 3 ठिकाणी भाजपनं अतिशय चांगली तयारी केलेली आहे. बऱ्याच लोकांना इनकमिंगद्वारे पक्षानं आपली ताकद वाढवलेली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी भाजपसोबत नाही आहेत, पण ते असते तर भाजपची ताकद आणखी वाढली असती. शिवसेनेची तीच अवस्था झाली. राज्य पातळीवर शिवसेना भाजपपासून लांब गेल्यामुळं भाजपची कोल्हापूर आणि ह्या पश्चिम महाराष्ट्रात थोडीशी ताकद या निवडणुकीत कमी झाली आहे. आता स्वबळावर ऐनवेळी निवडणूक लढवण्याची वेळ भाजपवर आल्यामुळं काही प्रमाणात
परिणाम थोडा झाला असला तरी फक्त भाजपला एक चांगला शिरकाव होतोय हे महत्त्वाचं आहे. कारण राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काहीच नव्हती, आता ती कुठंतरी दिसणार आहे ह्या भागात. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थोडे अस्वस्थ असले, काँग्रेसचे अस्वस्थ असले तरी भाजपचे मात्र कार्यकर्ते अगदी आनंदात आहेत. कारण त्यांना सत्ता मिळणार नसली तरी कुठंतरी विरोधी पक्ष, प्रबळ विरोधी पक्ष म्हणून त्यांना काम करावं लागणार आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकूणच पश्चिम महाराष्ट्राचा आणि याचा तोच निकाल आहे. आपल्यासोबत सुहास सरदेशमुख आहेत. सुहास सरदेशमुख, वेळेची मर्यादा लक्षात घेता अगदी थोडक्यात प्रश्न आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याकडे धनंजय मुंडे आहेत, पंकजा मुंडे आहेत, दानवे आहेत, लोणीकर आहेत, त्याच्यानंतर टोपे आहेत, सोळंके आहेत, धस आहेत. सर्वात जास्त धक्का कोणाला बसेल किंवा सर्वात जास्त फायदा कोणाला होईल असं वाटतं आपल्याला? सर, प्रत्येक जिल्ह्याचं फायदा तोट्याचं गणित वेगळं असेल. म्हणजे लातूरसारख्या जिल्ह्यामध्ये भाजपला थोडासा फायदा जास्त असेल, कारण संभाजी पाटील निलंगेकरांनी अगदी आव्हान घेऊनच काम केलेलं असल्यामुळं लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाला जरा बऱ्यापैकी हे येईल. परंतु ज्या पद्धतीनं जालन्यामधून वेगवेगळ्या लोकांकडून ऐकायला मिळतं त्यानुसार भारतीय जनता पक्ष फार पुढे सरकेल अशी परिस्थिती नाही आहे. तशीच म्हणजे बीडमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे की समसमान पातळीवर कदाचित भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस असू शकेल. उस्मानाबादमध्ये तर त्याचा जो USB आहे तो पद्मसिंह पाटलांना विरोध, ह्याच्यासाठी मग शिवसेना, भाजप, काँग्रेस एक येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भरतात. पण तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच उस्मानाबादमध्ये यशस्वी होईल अशी सध्याची जे रिपोर्ट्स येतात किंवा ज्या पद्धतीने लोक सांगतात त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस तिथं राहील. अन्य सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा फायदा नक्की असेल, परंतु त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता येण्याची शक्यता फारच कमी आहे. या दोन्ही विभागांवर एक शेवटची प्रतिक्रिया घेऊया आणि मग आपण ब्रेकवर जाऊया. ती म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. शुभांगी, मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये फर्स्ट टाईम मेजर इनरोड्स करतील. कारण लोकल फॅक्टर्स काही असले तरी शेवटी त्यांनी जो एक रिफॉर्म्स कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये आणला आहे मागच्या 2 वर्षात, आणि शुगर म्हणजे साखर कारखान्याची जी तिकडची जी पॉलिटिक्स होती त्याच्यावर त्यांनी जे मूलभूत प्रश्न उपस्थित केले आणि त्याच्यात जे रिफॉर्म्स केले, करप्शनचा पण इश्यू जो आला आहे, आणि नुसतं म्हणजे एक सबसिडीज देऊन ते कसं तरी ते त्यांना एक सर्वायवलचं हे न करता त्यांनी ते मूलभूत प्रश्न विचारले की हे सगळं म्हणजे का या पद्धतीने का आली, म्हणजे कॉपरेटिव्ह सेक्टरची ही अवस्था का झाली 60 वर्षात. मला वाटतं तो पण एक मेजर फॅक्टर या निवडणुकीत भाजपला प्रवेश अनेक ठिकाणी करायला मिळतो. सगळ्यात मोठा सरप्राईज तो राहणार आहे तिकडे. आणि 3 लीडर्सला जो चॅलेंज असेल तो पृथ्वीराज चव्हाणांना, शरद पवारांचं पूर्ण क्वेश्चन मार्क. शरद पवारांच्या वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जो होल्ड होता इतक्या वर्ष, तिकडे जरी त्यांनी नंबर 1चं पक्ष असलं तरी त्यांचे सीट जर घसरले तर तो एक मोठा क्वेश्चन मार्क असणार आहे. आणि अजित पवारांची लिडरशिपलाही बरंच, जसं पुणे असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल, तो एक क्वेश्चन मार्क त्यांना असेल. मराठवाड्याचा जर आपण विषय हे केला तर नगरपालिकेमध्ये रावसाहेब दानवेंना ज्या प्रमाणात यश अपेक्षित होतं भाजपला तसं मिळालं नाही. सेम विथ पंकजा मुंडेंना. आणि कुठेतरी फंक्शनिंग त्या लिडरशिपच्या लोकल लिडरवर, जरी त्यांना तिकडे ऑपोजिशन असेल धनंजय मुंडेचं जसं बीडमध्ये असेल, पण तरी कुठेतरी तो क्वेश्चन मार्क असेल की यांचा प्रभाव तिकडे का नाही पडला म्हणून. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा हा सगळा लेखाजोखा आपण पाहिलात. पश्चिम महाराष्ट्राचे माझे सहकारी अरुण मेत्रे, योगेश कुटे, प्रताप नाईक, गुरुबार माळी, विशाल कोल्हे, सुहास सरदेशमुख यांना विशेष धन्यवाद. आणि यानंतर विदर्भ आणि कोकण याच्या विश्लेषणासाठी तुर्तास एक ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रणसंग्राम. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आपण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण यातल्या जिल्हा परिषदांचा लेखाजोखा, त्याचे अंदाज मांडणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत दीपक भातुसे आणि शुभांगी खापरे, त्याचबरोबर कोकणातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड यासाठी कोकणातले ज्येष्ठ असे पत्रकार सतीश कामत आणि झी 24 तासचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्याबरोबर आहेत. दोघांचंही स्वागत. विदर्भामध्ये यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आणि गडचिरोली या जिल्हा परिषदांचे अंदाज आणि त्याच्या विश्लेषणाकरता अखिलेश हळवे, झी 24 तासचे प्रतिनिधी, आणि गजानन चोपडे
लोकमतचे प्रादेशिक विभाग प्रमुख गजानन चोपडे आपल्याबरोबर असतात, त्यांचं स्वागत. आणि उत्तर महाराष्ट्रात 3 अत्यंत महत्त्वाच्या जिल्हा परिषदा, त्या म्हणजे जळगाव, अहमदनगर आणि नाशिक. याकरता श्रीमंत माने सकाळचे निवासी संपादक, गेले अनेक वर्ष महाराष्ट्र त्यांचं विश्लेषण ऐकतोय, आणि योगेश खरे झी 24 तासचे उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधी. या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण थेट जाऊया. प्रथम सिंधुदुर्ग, कोकणात जाऊया. कोकणामध्ये सिंधुदुर्गाची परिस्थिती 2012 साली काँग्रेस 33, राष्ट्रवादी काँग्रेस 10, शिवसेना 4, भाजप 3, अपक्ष 0, शेकाप 0, एकूण जागा 50. यावर्षी अपेक्षा भाजप 4 ते 6, चंचू प्रवेश, शिवसेना 14 ते 18 जागा वाढताना दिसत आहेत, काँग्रेस 28 ते 33 आघाडी कायम ठेवताना दिसते आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस 0 ते 1, इतर 0. नारायण राणे यांची प्रतिष्ठा जिथं पणाला लागली आहे त्या कोकणमधल्या सिंधुदुर्गाची स्थिती भाजप 4 ते 6, शिवसेना 14 ते 18, काँग्रेस 28 ते 33, राष्ट्रवादी काँग्रेस 0 ते 1 आणि इतर 0. आपण जाऊया थेट रत्नागिरीला. रत्नागिरीमध्ये 2012 साली जिल्हा परिषदेच्या 57 जागांपैकी 25 जागा शिवसेनेला, राष्ट्रवादी काँग्रेसला 19, भाजप 7, काँग्रेस 3, अपक्ष 3 आणि शेकापला एकही जागा नाही. एक प्रकारे शिवसेनेचं वर्चस्व या जिल्हा परिषद होतं. 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकांचे अंदाज भाजप 5 ते 7 जागा वाढताना दिसत आहेत, शिवसेना 27 ते 30 जागा वाढताना दिसत आहेत, काँग्रेस धक्का 0 ते 1 ते 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 ते 18, इतर 0 ते 1. 5 ते 7 भाजप, शिवसेना 27 ते 30, 1 ते 2 काँग्रेस आणि 15 ते 18 राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर 0 ते 1. कोकणातली तिसरी रायगड, तिसरी जिल्हा परिषद रायगड, एकूण जागा 62. 2012 साली राष्ट्रवादी काँग्रेसला 20, शेकापला 19, शिवसेना 14, काँग्रेस 7, भाजप 1 आणि अपक्ष 1. यावेळचे अंदाज काय आहेत बघूया. भाजप 3 ते 4 म्हणजे जागा वाढताना दिसत आहेत भाजपसाठी रायगडमध्ये, शिवसेना 19 ते 21 त्यांच्याही जागा वाढताना, काँग्रेस 4 ते 5 काहीसा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस 14 ते 16 बारीकसा धक्का, शेकाप 15 ते 17, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग, आणि इतर 0 ते 1. रायगड एकूण अंदाज आपण पाहिलाय. भाजप 3 ते 4, शिवसेना 19 ते 21, 4 ते 5 काँग्रेस, 16 ते 14 राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप 15 ते 17, तर इतर 1, अशी 59 जागा. या सगळ्याच्या विश्लेषणासाठी थेट जाऊया सतीश कामत यांच्याकडे. सतीश कामत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही ठिकाणी 3 दिग्गज, एक म्हणजे भास्कर जाधव, दुसरा नारायण राणे, काय सांगाल याबद्दल? मला असं वाटतं आपला हा जो काही अंदाज वर्तवलेला आहे हा अंदाज अतिशय योग्य दिशेने चाललेला आहे किंवा योग्य दिशेने झालेला आहे. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ज्या तऱ्हेची सत्ता परत येण्याची चिन्ह आहेत ती चिन्ह या अंदाजातून व्यक्त झालेली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे यांची प्रतिष्ठापनाला लागली, त्याचबरोबर त्यांच्या राजकीय अस्तित्वाचाही एक प्रश्न आहे. 2 वर्षांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. अशा वेळेला काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये प्रस्थापित करणं हे त्यांच्यासाठी एक आव्हान आहे आणि ते यशस्वीपणे पेलतील असं चित्र दिसतंय. आपण म्हणाल त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भास्कर जाधवांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस ही इथं पुन्हा एकदा ताकद आजमावते आहे. शिवसेनेला टक्कर देणारा हा एकमेव पक्ष या जिल्ह्यामध्ये, कारण काँग्रेसची ताकद यथातथाच आहे, किंवा काँग्रेसची फारशी ताकद नाही. भाजपची अवस्था थोड्याफार फरकाने तशीच आहे आणि त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांमध्येच या ठिकाणी मुख्य लढत आहे. पण जसा आपला अंदाज सांगतो तसं या रत्नागिरी जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे त्या उत्तर भागातले 4 ते 5 तालुके वगळले तर उरलेल्या 4 तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी फार कमी अस्तित्व आहे, किंबहुना त्यांचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही 20च्या पुढे तर जाणं शक्य नाही. आपण म्हणतो त्याप्रमाणे 16-18 पर्यंतच ती अडकण्याची शक्यता आहे आणि हा सगळा आकडेवारीचा खेळ पाहिला तर स्वाभाविकपणे रत्नागिरी जिल्ह्यातही शिवसेनेचं वर्चस्व कायम राहण्याची चिन्ह दिसत आहे. आपण रत्नागिरीवर चर्चा करणार आहोत, परंतु सतीश कामत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरेंचे मेव्हणे अजय बिरवटकर आणि त्यांची मुलगी
आदिती ही पहिल्यांदाच एक प्रकारे निवडणुकीच्या रिंगणात दिसते आहे, तर अंजनवेल गुहागरमध्ये भास्कर जाधव यांचे चिरंजीव ते देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रामदास कदम यांचे बंधू देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एक प्रकारे हा सगळा पारिवारिक मामला आहे. हा पारिवारिक मामला जरूर आपण सांगितली ती उदाहरणं या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला, पण मराठवाड्याची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या तुलनेत हे प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यात खूपच कमी आहे. आणि त्यामुळे एकूण इतर ठिकाणी मात्र कार्यकर्त्यांना, त्यातही जवळच्या कार्यकर्त्यांना, त्यातही बंडखोरी केलेल्या लोकांना अशी या ठिकाणी उमेदवारी जास्त दिली गेलेली आहे. नातेवाईकांना उमेदवारी हा प्रकार इतर विभागांच्या तुलनेमध्ये रत्नागिरी जिल्हा असो, सिंधुदुर्ग जिल्हा असो किंवा रायगड असो हा फार मोजक्या जागांवर झालेला आपल्याला दिसतो. प्रणव पोळेकर, रत्नागिरीमध्ये शिरगाव जिल्हा परिषदेतून बाळ माने भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष, त्यांच्या पत्नी माधवी माने, तर त्यांच्या या बाजूला शिवसेनेकडून भाई सावंत जे त्यांचे आहेत शिवसेनेचे, त्यांच्या पत्नी स्नेहा सावंत या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हणजे रत्नागिरीत देखील हा सगळा पारिवारिक संघर्ष आहे. नक्कीच सर, रत्नागिरीच्या शिरगाव जिल्हा परिषद गट असेल किंवा संगमेश्वरचा कसबा जिल्हा परिषद गट असेल, जेथे राजेंद्र महाडिक हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्याचबरोबर बाळ माने जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर भाई सावंत जे उपतालुका प्रमुख म्हणून शिवसेनेचे या ठिकाणी आहेत, त्यांच्या पत्नी या बाळ मानेंच्या विरोधात रिंगणामध्ये उभ्या राहिलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे कोकणामधल्या जे जिल्हाध्यक्ष आहेत, म्हणजे जे भाजपचे असतील, राष्ट्रवादीचे असतील किंवा शिवसेनेचे असतील, या सगळ्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या झालेल्या पाहायला मिळतात. आणि एकूणच हा सगळा बघायला गेलं तर राजकारणामध्ये जे पॉलिटिशियन अगोदर या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते, त्यांचे नातेवाईक किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे काही गोतावळा आहे तो या निवडणुकीच्या रिंगणामध्ये निवडणूक लढवताना पाहायला मिळतोय. उदय सर. सतीश कामत, या तिन्ही जिल्हा परिषदांचे जे निवडणुकांचे अंदाज आपण सांगतोय ते अंदाज प्रत्यक्षात येतीलच, त्यातून काय संदेश कोकणच्या जनतेला द्यायचा आहे असं वाटतं आपल्याला? यातून हा संदेश जातोय की जे कोणी प्रस्थापित राजकीय पक्ष या 3 जिल्ह्यांमध्ये आत्ता जिल्हा परिषदेमध्ये आहेत त्यांना इन्कम्बन्सी फॅक्टरचा फारसा त्रास होत नाही आहे, फारसा त्रास झालेला नाही आहे आणि तेच पुन्हा या ठिकाणी सत्ता स्थापन करतील. 25 वर्षानंतर प्रथमच या ठिकाणी भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढवते आणि त्यामुळे भाजपाला काही प्रमाणात आशा आहे. पण तरीसुद्धा ज्या प्रमाणामध्ये त्यांनी उमेदवार उभे केले आणि ज्या प्रमाणात त्यामध्ये ताकद लावलेली आहे तेवढं यश भाजपला या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मिळण्याची शक्यता दिसत नाही. आणि त्यामुळे भाजपाच्या दृष्टीने कोकणामध्ये फारसं काही आशादायी चित्र नाही. एक महत्त्वाचा भाग उदय सर या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे की ही निवडणूक म्हणजे विधानसभा निवडणुकीची एक उपांत्य फेरी म्हणता येईल अशी आहे. आणि त्यामुळे इथले जे सगळे हे प्रस्थापित राजकीय नेते आहेत, आमदार आहेत, या आमदारांच्या दृष्टीने प्रतिष्ठापनाला लागलेलीच आहे, त्याच्या जोडीला हे राजकीय हितसंबंध महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी आपली सर्व ताकद लावलेली आहे आणि ती ताकद लावून ते पुन्हा हे सिद्ध करू इच्छितात की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल आणि रायगड जिल्ह्यामध्ये शेकाप व राष्ट्रवादी असेल यांचंच वर्चस्व राहणार असं हे पुन्हा या निवडणुकांच्या माध्यमातून हे पक्ष आणि हे नेते सिद्ध करायचा प्रयत्न करतायत असं मला वाटतं. सतीश कामत, किनारपट्टीचा जो कोकणातला भाग आहे त्या किनारपट्टीच्या भागावर एक प्रकारे वर्चस्वाची लढाई अधिक तीव्र आहे की जेवढी किनारपट्टी व्यतिरिक्त भागात नाही आहे, असं एक चित्र आता डोळ्यासमोर येत आहे. काही प्रमाणामध्ये ते आपण म्हणतो ते चित्र सत्य, त्या तऱ्हेचे वर्चस्वाची लढाई किनारपट्टीच्या भागामध्ये आहेच आणि त्याच्या तुलनेमध्ये अंतर्भागामध्ये ती वेगळ्या प्रकारची आहे. पण या दोन्ही ठिकाणी वर्चस्वाची राजकीय अस्तित्वाची लढाई ही नक्की या राजकीय पक्षांची आहे आणि त्यासाठी शिवसेनेनेही ताकद लावलेली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काँग्रेसने ताकद लावलेली आहे आणि ती ताकद त्यांना या निवडणुकीमध्ये किती प्रभावीपणे यशापर्यंत नेते हे उद्याच आपल्याला स्पष्ट होईल. सतीश कामत, सुनील तटकरे असतील, नारायण राणे असतील, भास्कर जाधव असतील, रामदास कदम असतील, दीपक केसरकर असतील, सर्वात जास्त धक्का आणि सर्वात जास्त फायदा या निवडणुकीत कोणाला होईल असं वाटतं? यामध्ये दीपक केसरकरांना धक्का बसण्याची शक्यता दिसते, कारण ज्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडनं अपेक्षा आहे त्या तऱ्हेची अपेक्षा त्या व्यक्त करू शकतील का याबद्दल शंका आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधनं शिवसेनेत आले. त्यांना गृहराज्यमंत्री पद दिलं गेलं, जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं गेलं. हेतू हा होता की नारायण राणेंची घोडदौड किंवा नारायण राणेंच्या वर्चस्वाला त्यांनी लगाम घालावा. पण त्यामध्ये ते फारसे यशस्वी होताना दिसत नाहीत. किंबहुना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक जे स्वतःही आमदार आहेत, यांचं आणि त्यांचं सूत आल्या दिवसापासून आज तगायत कधी जमलेलं नाही. म्हणजे आपल्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, आमदारांना एकत्र बरोबर घेणं त्यांना जमलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा एक धक्का असेल उद्याच्या निवडणुकांचे निकाल हा. त्यांच्या कारकिर्दीच्या दृष्टीने, त्यांच्या राजकीय कर्तबगारीच्या दृष्टीने उद्याच्या निवडणुकीतले निकाल हे त्यांनाच स्वतःला विचार करायला लावणार असतील. शिवसेनेच्या नेत्यांनाही विचार करावा लागेल की आपण अशा तऱ्हेने आयात केलेल्या माणसाला गृहराज्यमंत्रीपदापर्यंत स्थान देऊ नये. आपल्याला अपेक्षित परिणाम तो त्या जिल्ह्यामध्ये देऊ शकलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जरूर रामदास कदमांना दापोली तालुक्यामध्ये माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यापासून काही उपद्रव त्या ठिकाणी होते. दापोली खेडे त्यांचे बालेकिल्ले मानले जातात, पण या बालेकिल्ल्यांमध्ये शिवसेनेमध्ये बऱ्यापैकी बंडाळी दिसते. शिवसेनेचे तिथले जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण हे भाजपमध्ये गेलेले शिवसेना सोडून. सूर्यकांत दळवींनी आपली बरीच माणसं ही भाजपच्या बाजूने उभी केलेली आहे त्या निवडणुकीमध्ये. पण तरीसुद्धा हे सगळं असूनही रामदास कदम हे आपलं वर्चस्व राखतील असं दिसतंय. रायगड जिल्ह्यामध्ये तर सुनील तटकरेंना आपल्या मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष करायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यांची ताकद तिथे लावलेलीच आहे आणि त्यामध्ये तेही यशस्वी होतील. त्यामुळे आपण जे काही नेत्यांची नावं घेतली त्यातल्या त्यात मला असं दिसतं की दीपक केसरकरांसाठी धक्का असेल, उरलेलं तर आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न. प्रणव पोळेकर, कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्र्यांना उतरवलं होतं. मुख्यमंत्री पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या निवडणुका करता कोकणात इतक्या हिरिरीनं प्रचार करताना दिसले, त्याचा काहीच परिणाम दिसत नाहीये. उदय सर, बघायला गेलं तर युतीच्या काळामध्ये भाजपच्या 8 सीट होत्या आणि आता ह्या बघायला गेलो तर साधारणतः ह्या सीट ज्या आहेत त्या 4 ते 7च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे युती असताना सुद्धा 8 सीट भाजपला त्यावेळी मिळत होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आणलं, पण मुख्यमंत्र्यांना आणल्यानंतर ग्रासरूटचे जे कार्यकर्ते आहेत ते कुठे या भाजपकडे पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे त्याचा फटका हा कदाचित भाजपला बसू शकतो. आणि मुख्यमंत्र्यांना उतरवून देखील जी टायमिंग त्या ठिकाणी सभेचं दिलं होतं त्यावेळी अनेक वेळा तिथले कार्यकर्तेच भाजपचे म्हणत होते की जर मुख्यमंत्री वेळेतच येत नसतील तर आम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना थांबण्याचं कारण काय, हा असा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करून तिथले कार्यकर्ते अनेक कार्यकर्ते निघून गेले होते आणि त्यामुळे कदाचित भाजपने अनेक नेते या ठिकाणी आणले होते. मात्र या नेत्यांनी म्हणावा तसा प्रचार किंवा कार्यकर्तेच नसल्यामुळे जायचं कोणाकडे हा मोठा प्रश्न या भाजपला पडला होता आणि त्यामुळे त्याचा फायदा हा कदाचित भाजपला होणार नाही या निकालांच्या किंवा अंदाजांवरनं स्पष्ट होते. उदय सर, कोकणच्या या निकालाबद्दल, या निकालाच्या विश्लेषणाबद्दल आणि त्याहीपेक्षा सुद्धा अंदाज, निकालापेक्षा त्याच्या अंदाज आणि त्याच्या विश्लेषणाबद्दल माझे सहकारी प्रणव पोळेकर आणि ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना धन्यवाद. यानंतर एका ब्रेक नंतर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ कुठे जाऊ नका, पात्रा झी24 तास आपलं पातारण संग्राम. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आपण आता विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या 2 ठिकाणच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा जो अंदाज आहे तो पाहणार आहोत आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत आहेत दीपक भातुसे, शुभांगी खापरे, त्याचबरोबर विदर्भामधून अखिलेश हळवे झी24 तासचे प्रतिनिधी आणि गजानन चोपडे लोकमतचे प्रादेशिक विभाग प्रमुख, त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत. आणि उत्तर महाराष्ट्रातून योगेश खरे आमचे प्रतिनिधी आणि श्रीमंत माने निवासी संपादक सकाळ. सर्वप्रथम जाऊया अंदाजाकडे. विदर्भातली सर्वात पहिली म्हणजे यवतमाळ भाजप 10 ते 12, शिवसेना 18 ते 20, काँग्रेस 14 ते 16, राष्ट्रवादी काँग्रेस 10 ते 12, इतर 1 ते 4. 10 ते 12 आपण पाहिलंय. 15 ते 20 भाजप, शिवसेना 12 ते 16, काँग्रेस 20 ते 25, राष्ट्रवादी काँग्रेस 5 ते 7, इतर 5 ते 7. या पुढची महानगरपालिका म्हणजे माफ करा, जिल्हा परिषद बुलढाणा,
आपण चंद्रपूरचे अंदाज बघतायत. भाजप शिवसेना 0 ते 5, काँग्रेस 15 ते 17, राष्ट्रवादी काँग्रेस 0 ते 3, इतर 8 ते 12, भाजप 28 ते 30, शिवसेना 0 ते 5, काँग्रेस 15 ते 17, राष्ट्रवादी काँग्रेस 0 ते 3, इतर 8 ते 12, 56 जागा. यानंतर आपण अमरावतीचे अंदाज बघूया. अमरावतीमध्ये 2012 ची परिस्थिती आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. अंदाज आहेत भाजप 20 ते 22, शिवसेना 12 ते 14, राष्ट्रवादी काँग्रेस 10 ते 12, इतर 11 ते 18. 59 जागांपैकी सर्व जागांचे अंदाज जे आपल्या समोर आहेत त्यात भाजप 20 ते 22, शिवसेना 12 ते 14, काँग्रेस 10 ते 12, राष्ट्रवादी काँग्रेस 2 ते 4 आणि इतर 11 ते 18. आपण विदर्भाची स्थिती बघूया. वर्ध्याची भाजप 30 ते 35, शिवसेना 3 ते 4, काँग्रेस 10 ते 12, राष्ट्रवादी काँग्रेस 0 ते 1, इतर 3 ते 4. वर्ध्यावर वर्चस्व भाजपचा अंदाज 30 ते 35, शिवसेना 3 ते 4, काँग्रेस 10 ते 12, राष्ट्रवादी काँग्रेस 0 ते 1 आणि इतर 3 ते 4. गडचिरोली यावेळी अंदाज भारतीय जनता पक्ष 25 ते 30, शिवसेना 2 ते 3, काँग्रेस 10 ते 17, राष्ट्रवादी काँग्रेस 6 ते 8, इतर 8 ते 10, 10 ते 12. 25 ते 30 भाजप, 2 ते 3 शिवसेना, 10 ते 17 काँग्रेस, 6 ते 8 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 8 ते 12 इतर. गजानन चोपडे, एक प्रकारे विदर्भामध्ये कमळ और खिल रहा है, काय वाटतं आपल्याला? बरोबर आहे. काय कारण आहेत असं वाटतं आपल्याला त्याची? एक तर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह जो आहे, म्हणजे नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतरही काँग्रेसचं जी गडबाजी आहे काँग्रेसची ती काही संपुष्टात आलेली नाही. एक वर्धेचा आणि यवतमाळचा अपवाद जर वगळला तर बाकी ठिकाणी काँग्रेस एका मंचावर आलेली, काँग्रेसची नेती मंडळी एका मंचावर आलेली कधी दिसली नाही. दुसरीकडे भाजपचा जो आपण विधानसभा, नगरपालिका, लोकसभा याचा जो ट्रेंड होता तो या निवडणुकीतही कायम दिसला. असं असलं तरी भाजपमध्येही मोठ्या प्रमाणावर बंडखोरांची फौज या निवडणुकीत दिसली. ऐनवेळी पक्षात आलेल्या दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले. भावना देखील काही जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांनी व्यक्त करून दाखवली. त्यामुळे भाजपलाही बंडखोरीचा फटका बसला आहे. असं असलं तरी मोठा पक्ष म्हणून भाजपच विदर्भात पुढे येईल. गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादीची आता सध्या सत्ता आहे आणि त्या ठिकाणी लोकसभा, विधानसभा या सर्वत्र भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असं यश मिळालं आहे. त्या भागातून एक मंत्री देखील मंत्रिमंडळामध्ये आहे. यावेळेला जे अंदाज आहेत आणि गडचिरोलीचं चित्र आहे त्यावरचं आपलं भाष्य गजानन चोपडे. हे खरं आहे, पण एक आपण थोडंसं फीडबॅक घेऊया की गेल्या 2012 मध्येही गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फक्त 9 जागा असताना पूर्ण 5 वर्ष त्यांचा अध्यक्ष राहिला. म्हणजे त्यांनी 5 वर्ष पूर्ण सत्ता भोगली. याचं कारण असं आहे की राष्ट्रवादीचे जे नेते आहेत धर्मराव बाबा आत्राम यांनी दोन्ही वेळेस, म्हणजे दोन्ही 2.5 वर्षाचा जो कालावधी होता त्यामध्ये एकदा काँग्रेससोबत आणि दुसऱ्यांदा भाजपशी हात मिळवणी करून राष्ट्रवादीला सत्तेत ठेवलं.
त्यामुळे आपल्याला असं वाटत असलं की बस राष्ट्रवादीची सत्ता होती तरी तो काही मोठा पक्ष नव्हता आणि यंदाही जे तुम्ही अंदाज वर्तवला आहे तो अंदाज आपला खरा आहे. राष्ट्रवादीला 8 ते 9 जागा मिळतील आणि पुढे बघूया मग चित्र काय होते, कोणाची सत्ता बसते. अखिलेश हळवे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 62 पैकी काँग्रेसला सर्वाधिक 22 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 21, शिवसेनेला 13 आणि भाजपला 4 अशा प्रकारची होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेची हातमिळवणी करून काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवलं होतं. यावेळचे जे अंदाज आहेत त्या अंदाजामध्ये काही सत्तापालट व्हायची चिन्ह आता दिसत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? सर, आपण जर का यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर प्रारंभीपासून खरं तर काँग्रेसचा जिल्हा म्हणून राहिला, काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला. पण गेल्या काही काळापासून ज्या प्रकारे भाजपतर्फे प्रयत्न झाले, सेनेतर्फे प्रयत्न झाले आणि आता सध्या यवतमाळ जिल्ह्यात 2 मंत्री आहे, संजय राठोड शिवसेनेतर्फे आणि भाजपतर्फे मदन येरावार, हे 2 मंत्री असल्यामुळे त्याचा कुठेतरी सत्ता समीकरणामध्ये म्हणा किंवा पक्षाच्या प्रचारामध्ये म्हणा नक्कीच फायदा मिळणाऱ्याशिवाय तिथे सेनेचे खासदार देखील आहे भावना गवळी. त्यामुळे हे सगळी जी राजकीय समीकरण आहे ह्याचा कुठेतरी ह्या पूर्ण प्रचारादरम्यान म्हणा किंवा निवडणुकीच्या करता नक्कीच फायदा झाला आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी तिथे खंदेपालट होईल असं चिन्ह आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे की निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच ज्या प्रकारे तिकडे पालकमंत्री पद बदललं गेलं, आधी संजय राठोड शिवसेनेचे पालकमंत्री होते, त्यांच्याकडनं ते काढून मदन येरावार भाजपचे त्यांना दिला गेला, हा देखील तिकडे महत्त्वाचा मुद्दा प्रचारादरम्यान होता. पण तरी एकूण राजकीय परिस्थितीचा विचार केला तर कुठेतरी या निवडणुकीच्या माध्यमाने ते खांदेपालट होईल असं स्पष्ट चित्र आहे. संपूर्ण विदर्भाबद्दल दीपक, आपण बघितलं तर जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप वाढतोय, त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये वाढतोय, कोकणात आपल्याला तर वाढताना दिसत नाही, विदर्भात आणखीन भाजपची वाढ होताना दिसते. आणि याच्यामागची कारणं बघितली तर भाजपने विदर्भातला आपला बेस आणखीन पक्का करण्याचा जे तयारी सुरू केली विधानसभा निवडणुकीनंतर, त्यांचे जवळपास 4 राज्यमंत्री विदर्भातले आहेत, स्वतः मुख्यमंत्री विदर्भातले आहेत, सुधीर मुनगंटीवार हे कॅबिनेट मंत्री विदर्भातले आहेत, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे हे गडकरी कॅबिनेट मिनिस्टर दिल्लीतले कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी, संघाचं मुख्यालय विदर्भात आहे, त्यामुळे संघाचा मोठा कॅडर त्याचा फायदा भाजपला होतोय. आणि या सगळ्याच्या आधारे भाजपने एकदम सिस्टमॅटिकपणे विदर्भात आपला जे पाळंमुळं आहे ते अगदी खोलवर रुजवण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणूक इन्कमिंग फ्री केलं, इन्कमिंग फ्री तर ते आहेच, ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक विभागात भाजपने केलंय. कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला पक्ष वाढवायचा हे ध्येय आपल्याला सत्तेवर आल्यानंतर भाजपने ठेवलेलं पाहायला मिळतं. त्यासाठी कोणालाही पक्षात प्रवेश द्यायचा हे सगळीकडे सुरू आहे. रामशेठ ठाकूर कोकणापासून ते अगदी इकडे संदीप देशमुखांपर्यंत प्रत्येकाला पायगड्या घालून बोलावून घेतलंय. विधानसभेत आपण बघितलं तर 44 सगळ्यात जास्त आमदार जे आहेत भाजपला मिळाले ते विदर्भातनं मिळाले होते. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुका झाल्या, त्याच्यात सुद्धा नगराध्यक्ष झाले, ते सगळ्यात जास्त नगराध्यक्ष हे विदर्भातनं भाजपला मिळाले. जो 72चा आकडा भाजपचा आहे त्याच्या जवळपास 40च्या आसपास हे नगराध्यक्ष विदर्भातून भाजपला एकट्या मिळालेले आहेत. त्यामुळे विदर्भातला बेस भाजपने या सगळ्यात पक्का केला असताना आता जिल्हा परिषद निवडणुकी सुद्धा ज्या ठिकाणी भाजपची फक्त 2 वर्धा आणि चंद्रपूर या 2 ठिकाणी सत्ता आहे, ती सत्तेची विस्तार करण्यासाठी त्यांनी इतर जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा प्रयत्न केले. गडचिरोलीत त्यांना बऱ्यापैकी जागा वाढताना भाजपचे दिसतात, अगदी सत्तेच्या जवळ ते पोहोचतील. त्याचबरोबर अमरावतीमध्ये जिथे काँग्रेसची सत्ता आहे तिथे आत्ता सध्या भाजप 9 आहे आणि तो 22 ते 25 20च्या घरात 20 ते 22च्या घरात जाण्याची शक्यता, म्हणजे एवढ्या प्रमाणात अमरावतीमध्ये सुद्धा पक्ष वाढताना दिसतोय. कारण प्रत्येक विभागातले मंत्री ह्याच्यामध्ये घेऊन त्यांना तिथलं पालकमंत्री देऊन हा पक्ष प्रत्येक जिल्ह्यात विदर्भातल्या मजबूत करण्याचा जो प्रयत्न भाजपने केला त्याचीही फळं जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा भाजपला विदर्भात आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण विदर्भातला सर्वात औत्सुक्याचा जर कुठला भाग असेल तर तो म्हणजे यवतमाळचा. कारण यवतमाळमध्ये जे वसंतराव नाईक होते एकेकाळी तिथले नेते, ते 11 वर्ष सलग 11 वर्ष मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर तिकडे माणिकराव ठाकरे आहेत, शिवाजीराव मोघे आहेत, वसंत पुरके आहेत, एकापेक्षा एक असे दिग्गज नेते या जिल्ह्यात आहेत. आणि त्या जिल्ह्यातला शिरकाव किंबहुना त्याच्यावर स्वतःचं कमळ खिलवणं हे भारतीय जनता पक्षाचं अनेक दिवसांचं स्वप्न आहे. शुभांगी खापरे, एकूणच संपूर्ण विदर्भामध्ये भाजप आणि त्याहीपेक्षा यवतमाळमध्ये आणि एकूणच विदर्भात जी काँग्रेसमध्ये लाथाळी प्रत्येक भागात दिसते आहे, अगदी नागपुरामध्ये त्याचं प्रदर्शन देखील झालेलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट वाटपावरून मारामारी झाले तर तिकडे नेत्याच्या अंगावर शाई फेकण्यापर्यंत देखील प्रकार घडलेले होते. या सगळ्याबद्दल शुभांगी खापरे. नाही, विदर्भामध्ये एक तर तिकडे लिडरशिप जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, जसं आपण त्याचा उल्लेख केला आहे. आणि त्या लिडरशिप बरोबर जो ऑर्गनायझेशनल बेस जो आहे त्यांचा तो अगदी ग्रासरूट लेवलपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे जिल्हा परिषदचे मागचे जर रिझल्ट्स आपण जर बघितले तर फक्त नागपूरला त्यांनी मेजर लीडिंग घेतलं होतं
इवन इवन वर्धा नागपूर आणि म्हणजे चंद्रपूर हे असे तीन जागा जर सोडली तर बाकी जिल्ह्यात त्यांचं फार तसं म्हणजे नंबर ऑफ सीट्स पण तेवढे नव्हते. पण या इलेक्शन्समध्ये जर आपण कुठेतरी हा लिडरशिप आणि ऑर्गनायझेशनलचं कॉर्डिनेशन जो आहे तो खूप एक कन्सर्टेड एफर्ट त्यांनी घेतलेले आहे दोघांनी. मुख्यमंत्र्यांचं एक त्याच्यावर एक डेफिनेटली त्यांना त्याचं एक पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळेल. प्लस जसं आपण म्हटलं केंद्रीय मंत्री होते नितीन गडकरी आणि लोकल लिडरशिप पण जी आहे म्हणजे खूप स्ट्रॉंग लिडरशिप आहे. पण सगळ्यात मोठा म्हणजे हा जो रिझल्ट आपण बघतो आहे ह्याच्यात त्याच्यावर एक निष्कर्ष येतो आहे की आपण नोटबंदीबद्दल म्हणजे हा कॅम्पेन जो ऑपोजिशन होता राष्ट्रीय NCP आणि काँग्रेसने जो प्रत्येक गावागावात जाऊन ग्रामीण भागात स्पेशली जिल्हा परिषदमध्ये हा खूप बघण्यासारखा इश्यू होता की वेदर हा डिमॉनिटायझेशन या जिल्हा परिषद निवडणूकमध्ये त्याची काय रिझल्ट्स परिणाम काय होणार. आणि बोथ काँग्रेस आणि NCPचं नेहमी हे म्हणणं होतं की नगरपालिकाचं निवडणूक त्यावेळेस फार म्हणजे नवीन तो इश्यू होता कारण 90 दिवस व्हायचे होते वगैरे. पण जर आपले रिझल्ट जर आपण आता जे बघतोय त्याच्यात मग हे येतं की अनरेस्ट जी लोकांमध्ये असेल म्हणजे हार्डशिप जी झाली असेल त्याचा फायदा विरोधी पक्षाला मिळताना दिसत नाही. किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या विरोधातलं मत आपल्याला या ठिकाणी येताना दिसत नाहीये. विदर्भाच्या नंतर आपण जातोय थेट उत्तर महाराष्ट्राकडे. उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, अहमदनगर आणि नाशिक अशा 3 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. त्या जळगावचं चित्र आपण बघता आपल्या डोळ्यासमोर. ते म्हणजे जळगावमध्ये 67 जागा आहेत, त्यातल्या 28 ते 30 जागा भाजप, शिवसेना 16 ते 18, राष्ट्रवादी काँग्रेस 13 ते 15, काँग्रेस 4 ते 6 आणि इतर 0 ते 2. आकडे पुन्हा एकदा बघा. भाजप 28 ते 30, शिवसेना 16 ते 18, 13 ते 15 राष्ट्रवादी काँग्रेस, 4 ते 6 काँग्रेस आणि इतर 0 ते 2. भाजपचं वर्चस्व या ठिकाणी दिसतंय. अहमदनगर एकूण जागा 73, भाजप 15 ते 20, शिवसेना 5 ते 8. अस्तित्वाच्या टकरेची लढाई, अनेक दिग्गज, काँग्रेस 23 ते 26. राधाकृष्ण विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेला हा राष्ट्रवादी काँग्रेस 18 ते 20 आणि इतर 5 ते 8. भाजप 15 ते 20, 5 ते 8 शिवसेना, काँग्रेस 23 ते 26 आणि 18 ते 20 राष्ट्रवादी काँग्रेस. एक प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर नाशिकमध्ये 73 पैकी 25 ते 30 जागा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस 2 क्रमांकावर 22 ते 27, भारतीय जनता पक्ष 6 ते 9, राष्ट्रवादी काँग्रेस 8 ते 12 आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 3. या तिन्ही महानगरपालिकांचा लेखाजोखा त्याच्या अंदाजाच्या विश्लेषणाकरता थेट जाऊया श्रीमंत माने यांच्याकडे. श्रीमंत माने, उत्तर महाराष्ट्र कुणाचा, याचं उत्तर काय? नोटबंदीचा काहीच परिणाम झाला नाही का? उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला नेमका काय संदेश द्यायचा आहे? नाही, उत्तर महाराष्ट्रामध्ये नोटबंदीचा निश्चितपणे परिणाम दिसेल तुम्हाला. विशेष करून ज्या जिल्ह्यांमध्ये पर्याय उपलब्ध आहेत, नाशिक आणि अहमदनगर या 2 जिल्हा परिषदांमध्ये, तर तिथं हे आपण विसरता कामा नये की लोकसभा आणि विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं आहे. त्यांचे या भागामध्ये 6 खासदार आहेत, शिवसेनेचा खासदार आहे, 2 खासदार आहेत आणि त्यामुळं या भागामध्ये किंबहुना विधानसभेच्या वेळेला पण मोठं यश मिळालं होतं. या तुलनेमध्ये अहमदनगर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जे आपण अंदाज दाखवतो आहोत ते अंदाज जवळपास उद्या प्रत्यक्षात उतरलेले आपल्याला दिसतील. आणि त्यामुळं असं दिसतंय आपल्याला की नोटबंदी आणि शेतीचे प्रश्न जे आहेत, ग्रामीण भागातले जे एकूण असंतोष, शेतकऱ्यांमधला जो असंतोष आहे तो म्हणजे थेट रिफ्लेक्शन आपल्याला काँग्रेस आघाडीच्या बाजूने याच्यासाठी दिसत नाही आहे. कारण शिवसेनेनं अतिशय चाणाक्षपणे अपोजिशनमध्ये जाऊन हा मुद्दा कॅश करायचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळं आपल्याला विशेष करून नाशिक जिल्ह्यामध्ये जी जर शिवसेनेची संघटना चांगली आहे तर तिथं आपल्याला शिवसेनेला पण मोठं यश मिळताना दिसतं आहे. आणि त्यामुळं शिवसेना हे मतदारांच्या मनावरती हे बिंबवण्यात यशस्वी झालं आहे की केंद्रातलं आणि राज्यातलं जे सरकार आहे ते सरकार भाजपचं आहे. आम्ही तांत्रिकदृष्ट्या जरी सरकारमध्ये असलो
तरी आपण प्रत्यक्षामध्ये आम्ही विरोधात आहोत आणि त्यामुळे ते मुद्दे त्यांच्याकडं कॅश होताना दिसत आहेत. ग्रामीण भागातलं म्हणजे या प्रचाराच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये नाशिक जिल्ह्याचे जेव्हा दौरे केले तेव्हा लोकांच्यामध्ये हा संतोष पण दिसला. डिमॉनिटायझेशनचा थेट इम्पॅक्ट इन द सेन्स असा आपल्याला मोजता येणार नाही, परंतु एकूण शेतमालाच्या बाजारपेठा, ज्या होलसेल मोठे मार्केट्स आहेत, कांद्यासारखा प्रश्न आहे, शेतमालाचा जो बाकीचा भाजीपाल्याचा प्रश्न आहे, टोमॅटोचा आणि बाकीच्या शेतमालाचा जो प्रश्न आहे, तर त्याची जे एकूण बाजारपेठ आहे ती बाजारपेठ बऱ्यापैकी विस्कळीत झालेली आपल्याला दिसली आणि त्याची कारणं शेतकरी आणि व्यापारी या दोन्हींच्याकडून आपल्याला नोटबंदीचं कारण ते समोर करण्यात आलं. आणि त्यामुळं एकंदरीत जर विचार केला तर हा जो अन्य भागांमध्ये आपल्याला जो थोडा बहुत कमी प्रमाणामध्ये जो त्याचा परिणाम दिसतोय तो या दोन आणि हे विसरायचं आपल्याला विसरता येणार नाही की हे दोन्ही जिल्हे जे आहेत ते दोन्ही जिल्हे राजकीयदृष्ट्या अतिशय सजग आहेत. शेतीच्या प्रश्नांवर एकूणच ग्रामीण भागातल्या मुद्द्यांवरती हे दोन्ही जिल्हे जे आहेत ते अतिशय सेन्सिटिव्ह आहेत आणि अगदी पटकन लिलाव बंद पडले की रस्त्यावर येणारे शेतकरी याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हा जो कौल जो सध्या समोर येतो आहे तर तो काँग्रेस आघाडी आणि शिवसेना या दोन्हींमध्ये शेअर होताना दिसतोय. नाशिक जिल्हा परिषदेमध्ये योगेश खरेर, नाशिक जिल्हा परिषदेमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. या ठिकाणचे अंदाज आणि त्याचं विश्लेषण. नाशिक जिल्हा परिषदेत जर बघितलं तर भाजपला सर्वाधिक फटका या ठिकाणी बसणार आहे. खरं म्हणजे गेल्या वेळेस 4 फक्त जागा भाजपकडे होत्या, त्या जास्तीत जास्त इथं झाल्या तर 6, 7 किंवा 8 पर्यंत जाऊ शकतात. एकूण जो रोष आहे शेतकऱ्यांमध्ये तो याचा जो परिणाम आहे तो आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसू शकतो. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये तो आपल्याला दिसलेलाच होता. जवळजवळ नाशिक जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका ज्या आहेत त्या भाजप आणि सेना आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या होत्या. त्यामुळे तो यावेळेस सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आत्तापर्यंत छगन भुजबळ होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीची संपूर्ण या ठिकाणी सत्ता होती. जिल्हा परिषद मागच्या वेळेस राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. मग तो भुजबळ गेल्यानंतर सुद्धा तो परिणाम बदललेला असा पूर्णपणे या ठिकाणी दिसणार नाही. इतकं होईल की शिवसेनेच्या सर्वात जास्त जागा असतील आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या जागा असतील. भाजपने जे काही पकड या ठिकाणी घेतली पाहिजे होती ती घेताना या ठिकाणी दिसलेली नाही. कारण की केंद्र सरकारचे अनेक निर्णय जे होते ते शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम करणारे होते. कांद्याच्या बाबतीतला विशेषतः जो निर्णय होता तो परिणाम करणारा होता आणि राज्य सरकारनं जे काही कांदा चाळींना किंवा कांद्याच्या उत्पादनाला मधल्या काळामध्ये भरपाई देणार होते ती भरपाई सुद्धा अजून मिळाली नव्हती. त्यामुळे तो जो रोष होता तो शेतकऱ्यांमध्ये यावेळेस आपल्याला निश्चितपणे दिसणार आहे. श्रीमंत माने, अहमदनगर हा साखर सम्राटांचा जसा जिल्हा आहे तसंच त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बऱ्याच काळपासून, जसं इकडे यवतमाळमध्ये त्यांची एक इच्छा आहे की यवतमाळवर आपला झेंडा फडकला पाहिजे, तसंच अहमदनगरमध्ये देखील ती इच्छा तेवढीच कायम आहे. परंतु अहमदनगरचे जे आत्ता अंदाज आपल्या समोर येत आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूनी दिसत आहेत. काय कारण असू शकतात याची, श्रीमंत माने? नाही, एक तर भाजपचा त्यांचा जो बेस होता तो एक लक्षात घ्यायला पाहिजे की बीडला लागून असलेला जो दक्षिण नगरचा भाग आहे की जिथं ऊसतोड कामगार आणि बाकीचा सगळा जो फॅक्टर होता तर त्याच्यामध्ये तिथं आपल्याला त्यांचा प्रभाव वाढताना दिसत होता. उत्तर नगरमध्ये म्हणजे हा सगळा संगमनेर, कोपरगाव वगैरे हा जो सगळा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला फारसा प्रभाव दिसत नव्हता कारण तो साखर सम्राटाचा आणि त्या मानानं तुलनेनं समृद्ध असा भाग आहे. परंतु स्नेहलता कोल्हेंच्या रूपाने कोल्हेंच्या घरामधला माणूस देऊन तिथं जागा तर जिंकली. आता हे काय होतंय की आणखी एक मगाशी जो मुद्दा निघाला होता की सहकारावरती काहीतरी हे सरकार काहीतरी आक्रमण करतं आहे, सहकार मोडीत काढण्याचे प्रयत्न करते असा मोठा प्रचार जिल्हा परिषदेमध्ये झाला. आणि त्यामुळे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाजूनं विशेष करून सहकाराचं जिथं प्राबल्य आहे अशा नगर जिल्ह्यामध्ये हे आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जाताना जन्मत दिसतंय. दक्षिण नगरमध्ये जिथं म्हणजे प्राध्यापक राम शिंदे ज्या भागातून येतात ते किंवा दक्षिण नगरमधला त्यांचा जो मूळ बेस होता त्या बेसमध्ये जो त्यांचा भाजपचा प्रभाव आहे तर तो प्रभाव रिफ्लेक्ट होताना दिसतोय की त्यांना म्हणजे थोड्या बहुत जास्त जागा मिळतात. परंतु एकूण शेती आणि सहकार या बाबतीत अतिशय सेन्सिटिव्ह असलेला भाग आहे आणि दोन्ही काँग्रेसची त्याच्यावरती आलटून पालटून पकड आहे. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही काँग्रेसची त्याच्यावरती पकड आहे. तेच जिल्हा परिषदेमध्ये रिफ्लेक्ट होताना दिसतं आपल्याला. एका ब्रेक नंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या 25 महानगरपालिकांचं चित्र मी आपल्या समोर मांडलं. त्याचाच लेखाजोखा, त्या अंदाजांचं संपूर्ण विश्लेषण संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या मतदारांना
देवेंद्र फडणवीस सरकारला आणि विरोधकांना नेमकं काय सांगायचंय? एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 प्रभात संग्राम. पंचवीस जिल्हा परिषदांच्या रणसंग्रामाच्या या शेवटच्या भागात आपलं स्वागत. गेले 1.5-2 तास मी 25 जिल्हा परिषदांचा अत्यंत बारकाईनं लेखाजोखा घेतला. मागच्या वेळची परिस्थिती आणि यावेळचे अंदाज आणि त्या अंदाजाची कारणं, कोणाकोणाची प्रतिष्ठा, कोणाच्या राजघराण्यातली कोण व्यक्तिमत्व आता निवडणुकीला उतरलेली आहेत आणि एकूणच जनमानसाचा कौल काय असू शकतो याचे अंदाज आपण पाहिलेत. अर्थात हे अंदाज आहेत, सत्य परिस्थिती आपल्याला उद्या कळणार आहे, परंतु त्या अंदाजावरच आपण आज चर्चा करतोय. अंदाज वर्तवण्याचं सेफॉलॉजीचं एक शास्त्र असतं, त्या शास्त्रानुसार हे अंदाज आपल्या समोर मांडतोय. ह्या संपूर्ण अंदाजातून 2 ते 3 गोष्टी प्रामुख्यानं समोर येतात. ते म्हणजे भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये जसं घवघवीत यश मिळालेलं होतं तसं घवघवीत यश त्यांना आत्ता या निवडणुकांपर्यंत टिकवता आलेलं नाही. आत्ता भाजप आणि शिवसेना हे दोघं वेगवेगळे लढत आहेत, जसे ते विधानसभेला लढलेले होते. आणि विधानसभा आणि त्याच्या आधीच्या लोकसभेला भारतीय जनता पक्षाला मोदी लाटेचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला होता. अनेक अनपेक्षित असे त्यांना विजय मिळाले होते. लोकसभेत विदर्भासारख्या भागात तर यांचे सर्वच्या सर्व खासदार निवडून आले. ते मराठवाड्यात देखील 2 अपवाद वगळता संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाला विजय आपल्याला मिळाला दिसत होता. परंतु जिल्हा परिषदेत मात्र तसं होताना दिसत नाहीये. या सगळ्याचं अत्यंत बारकाईनं विश्लेषण करण्याकरता माझ्यासोबत 4 महत्त्वाचे तज्ज्ञ आहेत. सर्वप्रथम जाऊया गजानन चोपडे यांच्याकडे. गजानन चोपडे, भारतीय जनता पक्ष ज्या वेगानं विधानसभेला आम्हाला पुढे आलेला दिसला तेवढा जिल्हा परिषदेत का दिसत नाहीये? काय कारण आहे असं वाटतं आपल्याला? हे बघा, मी मगाशीच सांगितलं की पक्षामध्ये आता आयारामांची फौज वाढली आहे. बरोबर. त्यामुळे जे निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना डावलण्यात आलं. त्याचा मोठा फटका वर्धेतही बीजेपीला बसू शकतो. ठीक आहे, त्यांची जागा वाढतील, परंतु कुठेतरी आपण स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणतो आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून म्हणा आलेल्या एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या नेत्याला आपण उमेदवारी देतो, हे योग्य नाही. अशी स्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बघायला मिळाली. नंबर 2, गडचिरोलीचा एक महत्त्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो मी की गडचिरोलीमध्ये जे पालकमंत्री आहेत, अहेरी तालुक्यामध्ये, अहेरी मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघ आहे, त्यात विरोधी पक्षांनी प्रचाराचा मुद्दाच त्यांची निष्क्रियता, हाच मुद्दा त्यांनी लावून धरला होता. पालकमंत्री लोकांना भेटत नाही, त्यांचा जनसंपर्क फार कमी आहे, लोकांची कामं तर दूरचीच बाब आहे. आणि अशा या भागामध्ये भाजपला जे काही यश मिळणार आहे ते काही एका नेत्यांमुळे नसून तर जे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे मिळणार आहे. आजवर आपण नेहमी बघितलंय गडचिरोलीमध्ये मतदान 3 वाजेपर्यंत होत असतं नक्षलवाद्यांच्या भीतीनं. आणि असं असताना नक्षलवाद्यांच्या दहशतीला कुठेही न जुमानता आदिवासी बंधू, आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात मतदान करतात. त्याचं उदाहरण काल जे मतं पडली भामरागड तालुक्यामध्ये, आजपर्यंतचा रेकॉर्ड होता की गेलेल्या पोलिंग पार्टी त्या दिवशी दुसऱ्या दिवशीच परत यायच्या, पण काल पहिल्यांदा असं झालं की पोलिंग पार्टी त्याच दिवशी सेम डे तहसील मुख्यालयी पोहोचल्या. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त देखील खूप चांगला होता. पण आपण जर पक्षाचं बोलूया तर पक्षामध्ये कुठेतरी नाराजी कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. आणि यात काही दुमत नाही की प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये बीजेपीची संख्या वाढणार आहे. यवतमाळचा जर विचार करू आपण तर यवतमाळमध्ये ग्रॉस रूटवर बीजेपीचं काम नाही. बीजेपीचे 7 पैकी 5 आमदार आहेत, 1 खासदार आहेत जे केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत. मला असं म्हणायचं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही जास्त मतं या भागातून घेता ती मतं तुम्ही जिल्हा परिषदमध्ये का घेऊ शकत नाही? तर हा प्रश्न जो आहे हा भाजपला अंतर्मुख
करणारा अगदी बरोबर आहे चोपडे, तुम्ही व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. याच विश्लेषणावर एक छोटासा प्रश्न आपण घेऊन जातोय, तो श्रीमंत माने यांच्याकडे, की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मागच्या 2.5 ते 3 वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारनं घेतलेले जे निर्णय होते त्याचा फायदा होताना दिसतोय का फटका होताना दिसतोय? काही ठिकाणी कमळ खूप वाढतंय, तर अनेक ठिकाणी आपल्याला कमळाची जे फुलणं आहे ते तितकंसं ताकदवान दिसत नाहीये. श्रीमंत माने, सर्वसाधारणपणे शेती संदर्भातले घेतलेले जे सरकारचे निर्णय आहेत, म्हणजे राज्य आणि केंद्र दोन्हीकडचे जे निर्णय आहेत, तर ते सरकारच्या विरोधात जाताना दिसत आहेत. त्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागामध्ये सांगण्यासाठीच्या ज्या मोठ्या गोष्टी होत्या, आत्ता मगाशी शुभांगी खापरे ज्याचा उल्लेख करत होता की त्या कोऑपरेटिव्हमधल्या रिफॉर्म्सच्या पद्धतीनं, तर रिफॉर्म्सच्या मागचे हेतू लोकांपर्यंत घेऊन जाण्यामध्ये सरकारला तितकंसं यश आलेलं नाही. त्यानंतर मध्ये नियमनमुक्तीचा जो होता, फळावळांचा शेत भाजीपाल्याचा विषय जो होता, तर त्या विरोधात पण ग्रामीण भागामधून विशेषतः बाजार समित्यांशी संबंधित जे राजकारण आहे त्याच्यामधून रिॲक्शन्स आल्या आणि त्या निगेटिव्ह होत्या सरकारच्या संदर्भातल्या. एक जलयुक्त शिवारची जर योजना सोडली तर फार मोठं असं घेऊन जाण्यासाठी सरकारचं ग्रामीण भागामध्ये काही नाही आहे. आणि त्यामुळे हे जे घेतलेले निर्णय आहेत, भलेही ते चांगल्या हेतूने घेतलेले असतील, सहकाराच्या शुद्धीकरणाचा विषय असेल, बाजार समित्यांच्या एकछत्री अंमलाला कुठंतरी ब्रेक देण्याचा आणि शेतकऱ्यांना त्या जोखडातून बाहेर काढण्याचा असेल, परंतु हे घेतलेले निर्णय जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये पुरेसं यश आलेलं दिसत नाही आहे. या उलट हे सरकार, या सरकारला शेती आणि सहकारामधलं काही कळत नाही आणि त्यामुळे सहकार मोडीत काढायला निघालं अशा पद्धतीचा प्रचार करायची संधी विरोधकांना या सगळ्या अपयशामुळं, म्हणजे निर्णयाचे मागचे हेतू लोकांपर्यंत पोहोचवण्यातल्या अपयशामुळं विरोधकांना ही संधी मिळाली. आणि आपल्याला सर्वसाधारणपणे चित्र असं दिसतंय की जिथं भाजपचं संघटनात्मक त्यांचं नेटवर्क आहे तिथं ते त्यांचा परफॉर्मन्स चांगला करतायत. जिथं बाहेरच्या पक्षातने लोक फक्त आमदारकीसाठी खासदारकीसाठी घेतली, मगाशी आपण उत्तर महाराष्ट्राचं उदाहरण पाहिलं, तर या भागातले 6 खासदार भाजपचे असताना सुद्धा ग्रामीण भागामध्ये ते असं त्याचं रुटीन झालेलं काही आपल्याला दिसत नाही आहे. तर साधारणपणे असं म्हणता येईल की जे सरकारने घेतलेले निर्णय आहेत ते पोहोचवण्यामध्ये अपयश आलं आणि त्याचबरोबर शेतीकडं अधिक लक्ष देण्याचा संदेश जो आहे तो मतदानामधून सरकारसाठी आहे मोठा, कारण तितक्याशा प्रमाणामध्ये अगदी बरोबर तुम्ही सांगितलात की शेती बद्दलचा एक वेगळा संदेश. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता अगदी थोडक्यात शुभांगी, काय संदेश देते जनता, ग्रामीण जनता आत्ता काय संदेश देते या अंदाजातून? नाही, मला वाटतं की नोटबंदीचा एवढा जो आक्रोश आहे तो नव्हता या इलेक्शन्समध्ये, कारण लोकांना हार्डशिप जरूर झाले असेल, पण जसं जलयुक्त शिवार जो त्यांचा एकदम फ्लॅगशिप प्रोग्राम होता त्याचं सक्सेस स्टोरी सगळीकडेच दिसतो आपल्याला, म्हणजे दुष्काळ भाग लातूरपासनं बीडपासनं सगळीकडे, वेस्टर्न महाराष्ट्र असो किंवा इव्हन विदर्भमध्ये. तर त्यामुळे तो एक हार्डशिप जरूर आहे, पण त्यांची अनरेस्ट ज्या प्रमाणात यायला पाहिजे किंवा ती इलेक्टोरल डिव्हिडन्समध्ये दिसायला पाहिजे होती ती दिसणार नाही असं मला वाटतं. जर तसं असतं तर तसं जर झालं असतं तर मग बीजेपीला एवढ्या प्रमाणात सक्सेस मिळालं नसतं. अनेक ठिकाणी यश कंटिन्यू होताना दिसतंय, विशेषतः विदर्भामध्ये, उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आणि मराठवाड्यामधल्या 3 जिल्हा परिषदांमध्ये ते चांगलं करताना दिसतात. एक शेवटची कॉमेंट दीपक. आणि प्रामुख्याने विधानसभेत आपण बघितलं तर प्रत्येक विभागामध्ये भाजपचे सगळ्यात जास्त आमदार निवडून आले इतर पक्षांच्या तुलनेत, परंतु त्या प्रमाणात प्रत्येक विभागात भाजपला यश मिळत नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात जर आमदार बघितले, काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना सगळ्यात जास्त आमदार तिथे भाजपचे होते, परंतु जिल्हा परिषदेत त्या प्रमाणात त्यांना यश मिळत नाही. याचा प्रामुख्याने एक कारण म्हणजे शेतमालाचे जे भाव कोसळले त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष. आपण बघितलं की टोमॅटो असेल किंवा इतर पिकं असतील, अक्षरशः कांदा असेल, लोकांनी रस्त्यावर फेकलेला आहे शेतकऱ्यांनी. त्यामुळे या जिल्हा परिषद निवडणुकीत तो शेतकरीच मतदान करणार आहे, त्याचा फटका भाजपला अनेक ठिकाणी बसतोय. त्यामुळे त्या प्रमाणात भाजप वाढत नाही ज्या प्रमाणात विधानसभेत त्यांना यश मिळालं. आणि नोटबंदीचा काही प्रमाणात इफेक्ट आहे, कारण जिल्हा बँका जे शेतकऱ्यांशी निगडीत बँक आहे त्या बँकांमध्ये जे निर्बंध घातले होते त्यामुळे लोकांना, शेतकऱ्यांना व्यवहार करणं अवघड गेलं होतं. त्याचं रिफ्लेक्शन पडलं असं वाटतं निश्चितच, कारण अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षावर त्याचा काही परिणाम होता नाही. शेतकऱ्यांचे व्यवहार सगळे कॅश नसतात आणि जेव्हा शेतमाल शेतकरी विकायला गेला तेव्हा त्याला कॅशने जर तुला पैसे हवे असतील तर पैसे भाव पाडून देत होते व्यापारी आणि चेक देत होते. तर अनेक ठिकाणी ते शेतकऱ्यांचे चेक वटलेले नाही आहेत, तर तो असंतोष सुद्धा प्रेक्षक आपण पाहिलंय संपूर्णपणे की ज्या ज्या ठिकाणी पक्षाचं ग्राउंड नेटवर्क होतं त्या ठिकाणी त्या पक्षांना फायदा होताना दिसतोय, तर जिथे आयात केलेले होते तिथे मतदार नाकारताना दिसत आहेत. नोटबंदीचा परिणाम जरूर आहे, परंतु त्याची इनकॅश करण्यामध्ये विरोधी पक्ष आपल्याला कमी पडताना दिसत आहेत. मोदी लाटेचा परिणाम आहे, निश्चित आहे, परंतु त्याची तीव्रता ओसरली आहे का असं म्हणण्या इतपत
खंडित स्वरूपामध्ये अनेक ठिकाणी यश आहे. संपूर्णपणे कमळ महाराष्ट्रभर फुललंय का, तर तसं चित्र जिल्हा परिषदांच्या या निवडणूक अंदाजात दिसत नाही. हाताने ते थांबवलंय का, तर हातामध्ये तेवढी ताकद आहे असंही दिसत नाही. धनुष्यबाणाचा प्रवास, धनुष्याची प्रत्यंचा ओढली तरी बाण फार लांबवर गेलेलं दिसत नाहीये, तर घड्याळाचे काटे जोरदार फिरताना दिसत नाहीत. प्रत्येकजण आपापले गड सांभाळण्यामध्येच सध्या दमछाक होताना दिसते आहे. इतरांच्याकडे जाऊन काही मिळवावं अशा स्वरूपाची परिस्थिती आत्ता राहिलेली आहे. परंतु वाढणारी भाजप हे या जिल्हा परिषद निवडणुकांच्या निवडणूक अंदाजाचं वैशिष्ट्य नक्की मानता येईल. या संपूर्ण 2 तासाच्या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.